सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज वार शुक्रवार दिनांक 25/12/2020 खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण आयोजित वधूवर ऑनलाईन मेळावा। या मेळाव्याचा आज 8वा मेळावा सादर करताना अभिमानाने सांगावंशी वाटतं की मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय नानासाहेब रवींद्र पाटील सर आणि मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब विश्वासराव निकुम, मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजय वाघ, मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी भोसले, मंडळाचे सचिव आदरणीय रवी पाटील सर आणि सर्व सदस्य, संघटक, शहर प्रमुख आणि सर्व समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन ऑनलाईन मेळावा आज या ठिकाणी सुरू होत आहे। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, गे मायभूमी तुझे पेढील पांग सारे या उक्तीप्रमाणे आपण ज्या जातीत आणि मातीत जन्मलो आहोत तिचं पांग फेडण्याचं पवित्र कार्य कल्याण नगरीमध्ये खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण करीत आहे। वधूवर सूचक मेळावे ही मंडळाची खरोखर आन बान शान आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात खानदेशमधील समाज बांधव जाऊन पोहोचलेला आहे। नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने त्या सर्वजण या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत। आज ऑनलाईन हा 8वा मेळावा वधूवर मेळावा घेताना अभिमानाने सांगावंसं वाटतं, कार्यक्रम काही मिनिटात या ठिकाणी सुरू होणार आहे। मंडळाचे सर्व पदाधिकारी, मंडळाचे सर्व समाज बांधव, वधूवर आणि त्यांचे पालक या कार्यक्रमाची वाट पाहत आहेत। 2 महिन्यापासून मंडळाचे सर्व सदस्य या ऑनलाईन मेळाव्यासाठी तन मन धनाने आपलं काम करीत आहे। खरोखर यावर्षी कोरोना सारख्या घातक महामारीमुळे आपण सर्वजण चिंताग्रस्त झालो आहोत। संपूर्ण जग यासाठी लढा देत आहे, परंतु मंडळाने उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून वधूवर ऑनलाईन मेळावा आयोजित केलेला आहे। कारण सध्या ऑनलाईन हे माध्यम निवडलेलं आहे। शिक्षण क्षेत्र घ्या, आपल्या घरातून काम घ्या, आपल्या दारातून काम घ्या, सर्व नोकरी क्षेत्रातलं काम घ्या, या ऑनलाईन चालू आहे। आपण हे जगाबरोबर चाललंच पाहिजे। या सगळ्या गोष्टीचा विचार करून आमच्या खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याणने ऑनलाईन मेळावा आयोजन केलेला आहे। आपले समाज बांधव गावापासून नोकरी व्यवसाय निमित्त बाहेर असतो। आपल्या मुलांचं, आपल्या लेकराबाळांचं आयुष्य सुखाने, समाधानाने, आनंदाने जावं यासाठी सर्वजण या जिव्हाळ्याचा विषय म्हणून वधूवर सूचक मेळाव्याकडे बघत असतात आणि असा हा वधूवर मेळावा 1 महिन्यापासून आपल्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक लिंक टाकलेली होती। ही पाठवलेली लिंक वधूवर सूचकांनी भरून आमच्या मंडळाकडे पोच केलेली आहे। म्हणून म्हटलं जातं, प्रयत्नाशिवाय कुठलं यश शक्य नाही हे लक्षात घेऊन आजचा वधूवर मेळावा या ठिकाणी मंगलमय सोहळ्यासाठी उपस्थित मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की सर्वांनी ऑनलाईन मेळाव्यासाठी स्थानापन्न व्हावं। आता मी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब रवी पाटील सर, मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब विश्वासराव निकुम, मंडळाचे सचिव अण्णासाहेब माननीय श्री रवी पाटील सर, मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब डॉक्टर संजय वाघ, मंडळाचे उपाध्यक्ष आबासाहेब आदरणीय श्री बाळासाहेब भोसले सर यांना विनंती करेल की आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व गणरायाला विनंती करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करू। मी सन्माननीय अध्यक्ष रवींद्र आर पाटील साहेबांना विनंती करेल की त्यांनी येऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। माननीय उपाध्यक्ष डॉक्टर वाघ साहेब गणरायाचे पूजन करतायत। कार्यक्रमाची सुरुवात भारतीय परंपरेप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष दीप प्रज्वलन करत आहेत। माननीय उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले साहेब दीप प्रज्वलन करत आहेत।
उपाध्यक्ष आप्पासाहेब विश्वासराव निकुंज सर सुद्धा दीपप्रज्वलन करत आहेत. माननीय मंडळाचे सचिव रवींद्र पी पाटील सर, माननीय उपाध्यक्ष डॉक्टर वाघ साहेब सुद्धा दीपप्रज्वलन करत आहेत. मंडळाचे सचिव आदरणीय रवी पी पाटील सर सुद्धा दीपप्रज्वलन करत आहेत. मी आलेल्या सर्व मंडळांना विनंती करेन त्यांनी आपल्या ऑनलाईन क्लासेस काढून बनवावं. स्वागत शब्द सुमन आणायचं. भारतीय परंपरेप्रमाणे आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहेच, पण आता आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि आपल्या कार्यक्रमासाठी आपल्या मंडळाचे अध्यक्ष नानासो माननीय रवींद्र आर पाटील साहेबांचं, तसेच कार्याध्यक्ष माननीय आप्पासो आदरणीय श्री विश्वासराव निकुंज सर, माननीय मंडळाचे सचिव अण्णासो माननीय श्री रवी पी पाटील सर, मंडळाचे उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब भोसले सर, माननीय मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजय वाघ साहेब यांचं सुद्धा मी शब्दसुमानाने आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आता हे मंडळ कल्याणमध्ये कसं काम करत आहे, आतापर्यंत आमचा हा 8वा मेळावा आहे आणि या मंडळाचं काम याला म्हणतात खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण या कार्यक्रमाचं आणि ह्या वधूवर सूचक मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांमध्ये जाऊन पोहोचलेल्या या मंडळाचं नाव. आणि अशा या कार्यक्रमाचं प्रस्तावना करतायत मंडळाचे सचिव आदरणीय माननीय रवींद्र पी पाटील सर. मी रवींद्र पी पाटील सरांना विनंती करेल का तुम्ही आपली प्रस्तावना या ठिकाणी सादर करा. नमस्कार सर्व समाज बांधवांना माझा नमस्कार. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रवी नाना, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक वाघ सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दुसरे उपाध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब भोसले साहेब, या ठिकाणी जमलेले कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी, समाज बांधव, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, सल्लागार, संघटक आणि वधूवर या ठिकाणी जे उपस्थित आहे या सर्वांना या ठिकाणी मी नमस्कार करतो. समाज बांधवांनो, आज कोरोना सारख्या महाभयंकर स्थितीमुळे आपल्याला व्हर्च्युअल स्वरूपात मेळावा घ्यावा लागतो आहे. नाहीतर आजचा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा असतो. 400 ते 500 समाज बांधव एकत्र आलेले असतात. 300 ते 400 वधूवर नाव नोंदणी करून स्वतःचा परिचय देण्यासाठी एका हॉलमध्ये उपस्थित असतात. हा मेळावा म्हणजे आपल्या खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याणचा अतिशय प्रतिष्ठेचा विषय. आपल्या मंडळाची स्थापना 2012 साली झाली. त्याच्यानंतर 2013 पासून आपण वधूवर मेळावा घेण्यास सुरुवात केली. आज आपला 8वा मेळावा ऑनलाईन स्वरूपात होत आहे. आपल्या मंडळाची ख्याती सर्वदूर झालेली आहे. पूर्ण खानदेशामध्ये आपल्या कल्याण मंडळाचं नाव आहे. समाज बांधवांनो, कल्याणमध्ये आपल्या खानदेश मराठा पाटील मंडळाचं जे कार्य आहे ते अतिशय प्रशंसनीय आहे. आपण आजपर्यंत जवळजवळ 1300 कुटुंब एकत्र केलेले आहेत. या 1300 कुटुंबांना आपण 4 ते 5 कार्यक्रमांना एकत्र आणतो. वर्षभर आपले अनेक उपक्रम आपण राबवतो. विद्यार्थ्यांसाठी, सेवानिवृत्तांसाठी, त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये आपण वार्षिक स्नेह संमेलन घेऊन पूर्ण खानदेशातील
जेवढे आपले आजीव सभासदांचे कुटुंब आहेत त्यांना एकत्र आणण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. सगळ्यात मोठी गोष्ट, दुःखात ज्या वेळेला एखादी वाईट घटना घडते त्यावेळेला आमचे कल्याणमधील हे मंडळ त्या समाज बांधवाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या ठिकाणी हा जो आपण वेलू लावला होता, या वेलूचं रूपांतर आता वटवृक्षात झालेलं आहे आणि या वटवृक्षाला आता गोड फळं सुद्धा लागलेली आहेत. तर या वधूवर मेळाव्याच्या निमित्ताने मी या ठिकाणी सर्व समाज बांधवांना एकच विनंती करू इच्छितो की आजचा जो व्हर्च्युअल स्वरूपातला जो मेळावा आहे आपल्याला या कोरोनामुळे घेतो आहे. या व्हर्च्युअल स्वरूपाचा मेळावा आधी असं ठरलं होतं की आपण यावर्षी घ्यायचा नाही, पण समाज बांधवांचा आग्रह, पदाधिकाऱ्यांचा आग्रह आणि वधूवरांचे एवढे फोन येत होते की खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याणचा मेळाव्याचा काय आहे. शेवटी आपल्या मंडळाचे अध्यक्ष नानासाहेबांकडे आलो. नानासाहेबांनी होकार दिला की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मेळावा घ्यावा लागेल. समाज बांधवांची ही जी उणीव आहे ती आपल्याला भरून काढावी लागेल आणि मेळावा घेण्याचं ठरवलं. आणि हा मेळावा घेत असतानाच आपल्या समाजाच्या माध्यमातून, आपल्या मंडळाच्या माध्यमातून एका जोडप्याचं लग्न आपल्या मंडळातर्फे जमलेलं होतं. ते ललित कुमार नंदकिशोर पाटील त्यांनी आपल्या मंडळाला वेबसाईट भेट देण्याचं मान्य केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी वेबसाईट तयार केल्यानंतर आपण ऑनलाईन सर्व खानदेशामध्ये आपण आपल्या मेळाव्याची लिंक टाकली. आपली मेळाव्याची वेबसाईट सुरू झाली आणि आपल्याला वेळ कमी मिळाला. आम्हाला असं वाटलं होतं की खूप कमी प्रतिसाद मिळेल, 50 ते 75 वधूवरांची नोंदणी होईल, पण नाही. आज आपण आजच्या प्रत्यक्ष वेळेला 110 पेक्षाही जास्त वधूवरांची नोंदणी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपण डिक्लेअर केलेलं होतं की प्रत्येक वधूवराला आपण ई बुक देणार आहोत, पण नाही. समाज बांधवांचा आग्रह होता की कल्याण मंडळाची जी पुस्तिका आहे ती पुस्तिका अतिशय सुंदर, कल्पक आणि वाचनीय असते, ती आम्हाला पाहिजे. पुन्हा आम्ही दुसरी एक मासिक सभा घेतली आणि त्या मासिक सभेमध्ये निर्णय झाला की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये थोडेस वेळ लागला तरी चालेल, आपण यावर्षी सुद्धा पुस्तिकेचं प्रकाशन करूया, पुस्तिका छापूया आणि ही पुस्तिका आपल्या खानदेशामध्ये सर्व दूर जाऊ देऊया. समाज बांधवांनो, खरोखरच आपला जो प्रतिसाद आहे, मंडळासाठी जे आपलं योगदान आहे ते अतिशय कौतुक करण्यासारखं आहे. मंडळाचे जे ध्येय उद्दिष्ट आहेत ते साध्य करण्याकरिता आपण वाटचाल करीत आहोत. यासाठी जी आमची 25 पदाधिकाऱ्यांची, सदस्यांची टीम आहे ती रात्रंदिवस मेहनत करीत असते. कोणीही कोणत्याही पदाचा विचार करत नाही, कोणत्याही पदाचा गर्व करत नाही. प्रत्येक जण ग्राउंड लेवलला अतिशय मेहनतीने, परिश्रमाने काम करत असतो आणि म्हणूनच समाजासाठी प्रत्येक वर्षी आपण 4 ते 5 लाख रुपये खर्च करून सुद्धा 33 लाख रुपये आपण आपल्या बँकेमध्ये पुढच्या भविष्यासाठी, खानदेश भवनासाठी सुरक्षित ठेवलेले आहेत. ही अतिशय मराठा समाजासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे. असंच प्रेम, असंच सहकार्य जर समाज बांधवांचं भविष्यातील जर राहिलं तर आपलं जे उद्दिष्ट आहे, ध्येय आहे ते साध्य करण्याचा आपल्याला वेळ लागणार नाही. समाज बांधवांनो, आज या ठिकाणी वधूवर मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी जे वधूवर उपस्थित आहेत त्यांना मी मंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या खानदेशातील मराठा समाजाचं नाव उज्ज्वल होईल, आपल्या आई वडिलांचं नाव लौकिक होईल, अशा पद्धतीने सर्व वधूवरांनी संसार करावा आणि आपल्याला अभिमान वाटेल अशा प्रकारचा आदर्श आपण समाजापुढे ठेवावा असे मी सर्व वधूवरांना या ठिकाणी मेळाव्याच्या निमित्ताने विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद,
जय महाराज, जय खानदेश. धन्यवाद अण्णासाहेब. मंडळाचे सचिव आदरणीय श्री अण्णासाहेब रवी पाटील सरांनी आपलं पहिल्या दिवसापासून मंडळाची धुरा सांभाळत आज ऑनलाईन मेळाव्याचं आपलं प्रस्तावना छान पद्धतीने सादर केलेली आहे. त्यांची सर्व मनोकामना पूर्ण व्हावी अशीच मी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर विनंती करतो. त्यानंतर मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय आप्पासो विश्वासराव निकुम साहेब सुद्धा आज ऑनलाईन मेळाव्यासंदर्भात आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांनी ते करावं असं मी त्यांना विनंती करतो. सुप्रभात. मी विश्वास निकुंभ, कार्याध्यक्ष खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण, आपणा सर्वांना प्रेमादाराने नमस्कार करतो व आपल्या मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन वधूवर मेळाव्यास उपस्थित असलेल्या समाजातील सर्व तरुण तरुणींचे व त्यांच्या पालकांचे मनपूर्वक स्वागत करतो. सन 2012 आपल्या खानदेश मराठा पाटील मंडळाची कल्याणमध्ये स्थापना झाली. तेव्हापासून वधूवर मेळावा अविरतपणे आपण करत आलेलो आहोत. या मेळाव्याबरोबरच गुणवंत विद्यार्थी त्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार, निवृत्त होणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार, त्याचबरोबर वर्षातून एकदा स्नेहभोजन आणि स्नेह मिलन म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन असा एक कार्यक्रम आपण राबवत असतो. पण या सगळ्या कार्यक्रमांमध्ये वधूवर मेळावा अग्रस्थानी आहे आणि हा मंडळाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे बऱ्याचशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत. बरेचसे निर्बंध शासनाकडून आपल्याला लावलेले असल्यामुळे मंडळा ऑनलाईन घेण्यासाठी आपण प्रयत्न करूया असे आमचे ठरले. आणि त्याच अनुषंगाने आपल्या मंडळाचे संस्थापक सन्माननीय नानासाहेब देवीदासजी मोरे यांच्या प्रेमाशीर्वादाने, तसेच आपल्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब रवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री बाळासाहेब भोसले, सन्माननीय श्री डॉक्टर संजय वाघ, सन्माननीय श्री विजुनाना पाटील, सन्माननीय श्री गणेशांना पाटील व या मेळाव्याचे मुख्य प्रवर्तक, मेळाव्याचाच सतत विचार करणारे आपले मंडळाचे सचिव अण्णासाहेब रवींद्र पाटील, तसेच मंडळातील सर्व सहपदाधिकारी सदस्य यांनी अथक प्रयत्न करून हा मेळावा यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या मेळावा यशस्वी करण्यासाठी जी आपली वेबसाईट तयार करण्यात आली, त्या वेबसाईटचे जनक सन्माननीय श्री ललितदादा पाटील व त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारे आपले तंत्रस्नेही सहसचिव श्री रवींद्र पाटील होंडांतेकर यांच्या कार्याला विशेष सलाम मी करतो. तसेच आपल्या मंडळाचे सूत्रसंचालक माननीय श्री दिनेश पाटील सर, कार्यक्रमाची पूर्वतयारीसाठी खूप मेहनत घेणारे श्री प्रवीण पाटील सर व आपल्या कार्यक्रमाला नोंदणी आणणारे आपले सर्व सन्माननीय सदस्य यांच्या सहकार्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. शेवटी सर्व तरुण तरुणींना एक आग्रहाची विनंती करेल की योग्य अशा जोडीदाराची निवड करून अभिमानाने सगळ्यांना सांगा की खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण यांच्यातर्फे आमचं लग्न जमलं आहे आणि आम्ही आमचा संसार अत्यंत यशस्वी करणार आहोत. मी तुम्हाला विनंती करेल,
योग्य जोडीदारीचे निवड केल्यानंतर आपल्या मंडळासाठी, समाजासाठी, देशासाठी तसेच पर्यावरण रक्षणासाठी औषधा का असेना आपले योगदान देण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करा व आईवडिलांसह आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर अत्यंत प्रेम करा व प्रेमादाराने सगळ्यांनी राहून एकत्र कुटुंब पद्धतीत जास्तीत जास्त राहण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करा। यासाठी मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो व आपल्या मंडळातील सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकारी सदस्य, सर्व समाज बांधव ह्या मेळावा अत्यंत यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलात। तुमच्या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो। धन्यवाद। यानंतर मंडळाचे उपाध्यक्ष मंडळ कार्यरत असताना मंडळाची वाटचाल आज 8वा ऑनलाईन मेळावा घेत असताना डॉक्टर संजय वाघ आपल्या मंडळाचे उपाध्यक्षपद भूषवत असताना त्यांना आलेल्या या 8व्या मेळाव्याच्या ऑनलाईन मेळाव्याच्या 3 महिन्यापासून चालू असलेल्या धावपळीमध्ये केलेली तयारीचं मनोगत डॉक्टर संजय वाघ यांनी व्यक्त करावं, आपलं मनोगत या ठिकाणी सांगावं असं मी त्यांना विनंती करत आहे। धन्यवाद पाटील सर। खानदेश मराठा पाटील मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब रवी पाटील, कार्यकारी अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब निकोम, सचिव श्री रवींद्र अण्णा पाटील, सहसचिव आबासाहेब भोसले आणि दिनेश पाटील सर, उपस्थित सर्व मंडळी, पदाधिकारी सर्वांना नमस्कार। मित्रांनो, आताच आमचे सचिव आदरणीय रवी अण्णा साहेबांनी सांगितलं की हा मेळावा घ्यायचा की नाही घ्यायचा, कारण कोरोना सदृश परिस्थिती इतकी महाभयंकर होती की सर्वांच्या मनामध्ये भीती होती, बाहेर पडत नव्हते। परंतु समाज बांधवांचे आम्हाला सारखे फोन यायचे, काही सदस्यांचे फोन यायचे की सर ऑनलाईन मेळावा घेणार की नाही, प्रत्यक्ष घेणार। आम्ही द्विधा मनस्थितीमध्ये होतो, परंतु एकंदरीत सारासार परिस्थितीचा विचार केला असता वधूवर सूचक मेळावा हे आपलं भूषण असा कार्यक्रम आहे आणि यामध्ये खंड पडू नये म्हणून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की ठीक आहे, दुधाची दान ताकावर भागूया, प्रत्यक्ष आपल्याला मेळावा घेता येणार नाही पण ऑनलाईन आपण घेऊया। आणि आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी, काही समाज बांधवांनी त्याला एक मान्यतेने मंजुरी दिली आणि ह्या ऑनलाईन मेळावा यशस्वी करण्यासाठी आम्हाला एक मोठी समस्या होती की ऑनलाईनचं नॉलेज आम्हाला कोणाला नाही, टेक्निकल नॉलेज नाही, पण आम्हाला ललित कुमार यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केलं आणि खऱ्या अर्थाने या ऑनलाईन मेळाव्यामध्ये त्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे। म्हणून मंडळाच्या वतीने मी त्यांचा एक आभार मानतो आणि या खानदेश मेळावा मध्ये आयोजित असलेल्या वधू सूचक मेळाव्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद सर, डॉक्टर संजय वाघ। खरोखर आपल्या या 2 महिन्यापासून चालू असलेल्या धावपळी ऑनलाईन मेळाव्यामध्ये आपलं मनोगत आपण सांग विचार पुष्प गुंतलं, पण काय बोलावं आणि काय सांगावं। कोरोना महामारी मोठ्या प्रमाणात वाढत असताना मंडळाचे अध्यक्ष स्वतःच्या घरी छान पद्धतीने 2 मीटिंग नियोजित केल्या। समाज बांधवांना वाऱ्यावर न सोडवता समाज बांधवांना जवळ घेतलं, समाज बांधवांना हितगुज केलं। हे करत असताना स्वतःच कार्यपद्धती सांभाळत असताना त्यांना फोन येत गेले, समाज बांधव त्यांना सांगत होते मेळावा घ्या, कारण तो आपला जिव्हाळीचा विषय आहे। खरोखर एवढा मोठा व्याप सांभाळून आपल्या या खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याणचं अध्यक्षपद भूषवणारे आणि आजच्या ऑनलाईन 8व्या मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय नानासो रवींद्र आर पाटील साहेब यांनी आपल्या ह्या 8व्या ऑनलाईन मेळाव्याचं विचार पुष्प चांगल्या पद्धतीने गुंफावं आणि समाजाला चांगलं असं मार्गदर्शन करावं असं मी आदरणीय नानासाहेबांना विनंती करत आहे। आदरणीय नानासाहेब रवींद्र आर पाटील साहेब। जय खानदेश। खानदेश मराठा पाटील मंडळ आयोजित
सालाबादप्रमाणे याही वर्षी वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे. परंतु यावेळेचं जे आयोजन आहे ते एक वेगळ्या प्रकारचं आयोजन आहे. ते म्हणजे व्हर्च्युअल वधूवर मेळावा. त्याचं मुख्य कारण कोरोनाचं संकट आपल्या देशावर जगावर मोठ्या प्रमाणात आल्यामुळे आपल्याला आज ही परिस्थिती ओढावलेली आहे. परंतु पूर्ण समाज बांधव, मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते या लोकांचं म्हणणं की बाबा वधूवर मेळावा झालाच पाहिजे आणि नागरिकांची खूप मागणी आहे, पालकांची खूप मागणी आहे. अशा पद्धतीने विचार विनिमय करून 25 सभासदांनी, पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक बैठक घेऊन त्याचा निर्णय घेतला की नेमकं काय करायचंय, करणं आवश्यक आहे किंवा नाही. आणि त्यावर एक फायनल असा विचार करून आपण व्हर्च्युअल वधूवर मेळावा घेतला पाहिजे. कारण की आज ही गरज आहे. कारण की मुलं मुली आज किती जरी आपण म्हटलं तरी शोधण्याची मोहीम ही आजच्या काळामध्ये होणं कठीण होतं. आणि अशा पद्धतीने आम्ही ती एक सुरुवात केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला वधूवर मेळावा घ्यायचा आहे. आणि मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, त्यामध्ये खास करून मी सचिव अण्णासाहेबांचं कौतुक करेल, निकुमाप्पांचं करेल, त्याप्रमाणे भोसले आबांचं करेल, दिनेश पाटील आहेत, गणेश पाटील आहे, संजय वाघ आहे, कैलास पाटील आहे, गिरीश पाटील आहे, सगळी मंडळी. एकही माणूस असा नाही की ज्यांनी मेहनत घेतली नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने या वधूवर मेळावा यशस्वी होण्यासाठी त्यांनी सातत्याने मीटिंगला हजर राहणं, आपापल्या परीने वधूवर मेळाव्यांपर्यंत निरोप पोहोचवणं, भले ते SMS माध्यमातून असतील, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असतील, फोन करून माध्यमातून असतील, वेगवेगळ्या माध्यमातून. आणि खास करून ललित, ज्याचं लग्न ह्या खानदेश मराठा पाटील या त्या व्यक्तीचं योगदान खूप मोठं आहे. कारण की शेवटी कुठलंही कार्य करण्यासाठी कोणाचा तरी हातभार लागणं गरजेचं असतं. आणि तो हातभार टेक्निकल बाब असेल, वेबसाईट दिली, वेब सिरीज केली, सगळ्या बाबतीत म्हणजे टेक्निकल नॉलेज आम्हाला त्या बाबतीतलं नसल्या कारणाने आम्हाला कोणीतरी कोणाची तरी गरज होती आणि ती गरज भागवण्याचं काम हा योगायोग आहे. कारण की एखादं मंडळ चांगलं कार्य करत असेल तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली माणसं जोडत जातात आणि माणसं जोडण्याची पद्धत ही खानदेश बांधवाला खूप असते. म्हणून आजचा हा वधूवर मेळावा आम्ही या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी सर्व पालकांना विनंती करतो, वधूवरांना विनंती करतो, नवनिर्वाचित जे काही वधूवर होणार आहेत त्यांना विनंती करतो की बाबांनो, कुठेही घाई गडबड न करता, कुठेही लालच न बाळगता, कुठेही आपण न पडताळणी करता आपला मुलांचं मुलींचं लग्न जमवण्याची घाई करू नका. 10 वेळा आपण आजूबाजूला नातेवाईक असतात त्यांची माहिती घ्या, मित्र परिवार असतात त्यांची माहिती घ्या, मुलाची माहिती घ्या, मुलीची माहिती घ्या. दोघांची मनं जुळली पाहिजे, दोघांना एक दुसरे पसंत असले पाहिजे. आपल्या मनातल्या काही शंका कुशंका असतील त्या ठामपणे त्यांना विचारता आल्या पाहिजे. एवढंच या समयी मी आपल्याला हा संदेश देऊ इच्छितो. कारण की आजचा काळ हा नवीन युग आहे. नवीन युगामध्ये विचार जुळण्याची खूप आवश्यकता आहे. नवीन मुला मुलींना आपले विचार जुळून घेता आले पाहिजे. आपल्या सासू सासरे असतील, आपले आई वडील असतील, यांना समजून घेण्याची पात्रता त्यांच्यामध्ये असली पाहिजे. आपल्या घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असली, त्या ठिकाणी आपल्याला लग्न करून जायचंय किंवा आपल्याला एखादी मुलगी सून म्हणून आणायची तर त्या ठिकाणी आपली मुलगी म्हणून, आपला मुलगा म्हणून त्यांनी सामावून घेतलं पाहिजे. हीच या समयी खास करून आपल्याला विनंती आहे. कारण की खूप प्रकार वेगवेगळे आपल्या नजरेत पडत असतात आणि ते फक्त छोट्याशा गैरसमजातून, छोट्याशा विचारातून ते पडत असतात. म्हणून विचार जुळले तर पुढचं सगळं जुळणार आहे. या पद्धतीने आपलं लग्न आपण जुळवण्यासाठी प्रयत्न करा. मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना जर आपल्याला काही अडचणी असतील, कुठल्याही मुलाच्या बाबतीत, मुलीच्या बाबतीत समजा जमवण्याच्या अगोदर आपण आम्हाला विचारा, आमच्याकडून माहिती घ्या की बाबा ही व्यक्ती कशी आहे, ही व्यक्ती कशी आहे. त्याचा कुठे ना कुठे कळत न कळत आम्ही आपल्याला सहकार्य करू आणि आपलं चांगलं व्हावं, आपल्या मुला मुलींचं लग्न चांगल्या पद्धतीने आयुष्यभर टिकावं यासाठी हे मंडळ सतत कार्यरत असतं. जसं अण्णांनी सांगितलं की आम्ही खानदेश मराठा पाटील मंडळ हे सातत्याने कार्यरत असतं. पण गेल्या वर्षभरामध्ये कोरोनाच्या काळामुळे आम्ही 8-9 महिने पूर्णपणे थंड झालोय. त्यामुळे येणाऱ्या काळात नवीन जोमाने आम्ही चांगलं कार्य करण्यासाठी आपण सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही आपल्या समोर येऊच. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. धन्यवाद नानासाहेब. मंडळाची अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना आपण प्रत्येक हाकेला हजर असतात आणि खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण
या नावाला पुढे नेण्याची जी जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे ते पुढे नेणारच आणि समाज बांधवांना एकत्रित करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी तुम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुमचा अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे आणि चांगला विचार पुष्प आपण आज अध्यक्षपदावरून ऑनलाईन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावर घोषवलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. आजचा हा कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन माझे सहकारी आणि आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब भोसले सर दादासाहेब करतील आणि त्यांनी आभार मानावं आणि त्यांनी मंडळाचं आभार प्रदर्शन सादर करावं असं मी त्यांना विनंती करत आहे. आदरणीय बाळासाहेब भोसले सर. खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण या मंडळाचा आजचा हा ऑनलाईन वधूवर मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. या वधूवर मेळाव्यासाठी आपल्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नानासाहेब रवींद्र आर पाटील साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्यांचे मी मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी आपल्या मंडळाचे कार्याध्यक्ष सन्माननीय आप्पासाहेब विश्वासजी निकुम या ठिकाणी उपस्थित झाले. त्याच पद्धतीने उपाध्यक्ष सन्माननीय दादासाहेब डॉक्टर संजय वाघ हे उपस्थित झाले. दुसरे उपाध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब गणेश पाटील हेही उपस्थित आहेत. तसेच मंडळाचे सचिव सन्माननीय अण्णासाहेब रवींद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपल्या मंडळाचे पदाधिकारी सन्माननीय मामासाहेब कैलास पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सचिव सन्माननीय गिरीश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपल्या कार्यकारिणीचे पदाधिकारी सन्माननीय गजेंद्रजी देसले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अगदी प्रभावीपणे मांडलं ते आमचे परममित्र नानासाहेब दिनेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून मंडळाच्या वतीने आभार मानतो. तसेच या ठिकाणी जे उपवर नवनिर्वाचित वधूवर उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी कल्याण आपल्या खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याणच्या वतीने आभार मानतो. तसेच आपल्याला या ठिकाणी आपल्या मंडळाचे सहसचिव सन्माननीय आर डी पाटील साहेब तसेच आपले दुसरे सहसचिव सन्माननीय भाऊसाहेब प्रवीण पाटील हे सुद्धा अगदी तन मन धनाने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मी मंडळाच्या वतीने आभार मानतो. तसेच आज या ठिकाणी जे नवनिर्वाचित वधूवर आणि समाज बांधव उपस्थित आहेत सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या या ऑनलाईन मेळाव्यासाठी ज्यांनी आपल्याला हा हॉल उपस्थित करून दिला ते म्हणजे आपल्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नानासाहेब यांचे सुद्धा मी मंडळाच्या वतीने आभार मानतो. थोड्याच वेळात आपण आपले या कार्यक्रमाचे मेन सूत्रधार टेक्निशियन आपल्या मंडळाचे आजू सभासद हे सुद्धा ललित कुमार पाटील यांनी हा संपूर्ण कार्यक्रम पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत ज्यांच्या मनातली संकल्पना होती त्यांनी ही साक्षात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचं सुद्धा ललित कुमार पाटील यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि पुढील कार्यक्रम हा थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न होईल. दुसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे. खानदेश मराठा पाटील वधूवर ऑनलाईन मेळाव्याचं प्रथम सत्र या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि दुसऱ्या सत्राला मी प्रारंभ करीत आहे. पण ऑनलाईन 8व्या वधूवर मेळाव्यातील काही वधू काही वरांच्या क्लिप्स आमच्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत. त्या उपलब्ध क्लिप आम्ही प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित करत आहोत. पण ज्या वधू आणि वरांच्या क्लिप्स आमच्याकडे अद्याप आलेल्या नाहीयेत पण त्यांचे फॉर्मची नोंदणी मात्र आमच्याकडे आहे त्याचं वाचन या क्लिप प्रसारित झाल्या का लागलीच आम्ही सुरुवात करणार आहोत. आणि वाचन करतायत मंडळाचे सहसचिव आदरणीय आर डी पाटील सर आणि मंडळाचे सहकार्यदार प्रवीण पाटील सर. नमस्कार, मी सोनाली रोहिदास पाटील. मी बॅचलर ऑफ मास मीडिया इन जर्नलिझम मधून पदवीधर झाले. माझं शिक्षण मुंबईत झालं असून मी मुंबईतील कुर्ला या विभागात राहते. माझं मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील वडली हे आहे. माझं कुळ चव्हाण असून माझ्या मामांचं कुळ देसले आहे. माझा जन्म नाशिक जिल्ह्यातील कळवाडी या गावात झालाय. 21 जुलै 1996 रोजी दुपारी 3:30 वाजता माझा जन्म झालाय.
माझी उंची 5 फूट 3 इंच असून माझा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे. मी सध्या डेस्क रिपोर्टर म्हणून ऑल इंडिया रेडिओ मुंबईमध्ये कार्यरत आहे. माझ्या मुलाकडून एवढ्याच अपेक्षा आहेत की मुलगा उच्च शिक्षित, सरकारी नोकरी करणारा असावा, खाजगीही चालेल. माझा संपर्क नंबर 8995602225 किंवा 9702401294 इतका आहे. धन्यवाद. माझं नाव दर्शन दिलीप निकम, शिक्षण BA कॉम्प्युटर हार्डवेअर डिप्लोमा, मुक्काम नवी मुंबई, गाव धामणगाव, कुळ निकम, मामाचं कुळ देसले, जन्म दिनांक 20/5/1990, जन्मवेळ 5:05 जन्मगाव नाशिक, उंची 5.8 इंच, रक्तगट A, नोकरी ब्लू डार्ट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये टीम इंचार्ज, वेतन 20,000, अपेक्षा नोकरी करणारी, संपर्क प्रतिभा दिलीप निकम 9967826227. नमस्कार, माझं नाव स्नेहल प्रवीण पाटील. मी हाली टिटवाळा येथे राहत असून माझं ग्रॅज्युएशन बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडी जोशी बेडेकर कॉलेज ठाणे येथे कंप्लीट केलेलं आहे. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये ॲज अ HR एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत होती. माझे वडिलांचे नाव प्रवीण राजाराम पाटील. ते कल्याण तालुक्यात ॲज अ प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आमचं गाव पातोंडा, तालुका अंबळनेर, जिल्हा जळगाव, कुळ बिरारी, मामाचे कुळ नेरपगार. माझी जन्मतारीख 12 फेब्रुवारी 1997, उंची 5.4 फीट. वडिलांचा संपर्क नंबर 9769769644. थँक्यू. नमस्कार, माझं नाव आकाश सुरेश पाटील. जन्मतारीख 9 सप्टेंबर 1993. माझं मूळ गाव जानवे, तालुका अंबळनेर, जिल्हा जळगाव. सध्या राहणार तालुका पेण, जिल्हा रायगड. माझं शिक्षण BE सिव्हिल फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी. सध्या मी एका प्रायव्हेट कंपनीत सिनियर साईट इंजिनियर म्हणून नोकरी करतो. वडील माझे शासकीय सेवेतून निवृत्त आहेत. मामाचं कुळ मोरे, मूळगाव निमगुळ. वडिलांचा संपर्क क्रमांक 8446400724. थँक्यू. नमस्कार, माझे नाव ललिता बाळू बोरसे आहे. मी कल्याण येथे राहते. माझे शिक्षण BSc आणि MSc मायक्रोबायोलॉजी या विषयामधून BK बिर्ला कॉलेज कल्याण येथून झालेले आहे. माझ्या वडिलांचे नाव बाळू सुखदेव पाटील आहे. त्यांचे रॅशनिंगचे गव्हर्नमेंट दुकान आहे. आमचे गाव अंजनविरे, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव आहे. आमचे कुळ बोरसे आहे. माझ्या मामाचे कुळ खर्ची आहे. माझी जन्मतारीख 10 सप्टेंबर 1998 आहे. माझी उंची 5 फूट 4 इंच आहे. माझ्या वडिलांचा मोबाईल नंबर आहे 9870573091. थँक्यू. नमस्कार, माझे नाव उमेश पंडित कापडणीस. शिक्षण MA वेळ, हल्ली मुक्काम भिवंडी, मुळगाव आसखेडा, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. कुळ मराठा पाटील कापडणीस. मामाचे कुळ पगार. जन्मतारीख 27/7/1990. वेळ सकाळी 8 वाजता. जन्मगाव आसखेडा. उंची 5 फूट 11 इंच. रक्तगट O पॉझिटिव्ह. नोकरी शिक्षक. अपेक्षा समकक्ष BSc MSc DED किंवा BEd. संपर्क उमेश कापडणीस. मोबाईल नंबर 9175147682. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वैशाली छोटूलाल पाटील. शिक्षण B फार्मसी, मूळ गाव तारवाळे, तालुका अंबळनेर, जिल्हा जळगाव. हल्ली मुक्काम पाली, रायगड. जन्मतारीख 11/4/97. कुळ पवार, मामांचं कुळ कापडणीस. जन्मवेळ 1:20 रात्री. उंची 5 फूट 5 इंच. नोकरी सिनॅप्स लॅब प्रायव्हेट लिमिटेड, फार्मा कंपनी. पेमेंट 15,000 पर मंथ. अपेक्षा BE ME B फार्मसी, M फार्मसी, ओन बिझनेस. थँक्यू. माझं नाव भूषण सुनील पाटील. मी राहणार मोहने, आंबिवली. माझं शिक्षण हे MA हिस्ट्री मुंबई युनिव्हर्सिटी मधून झालं आहे. मी सध्या जॉबसाठी ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीत कार्यरत असून ॲज अ सुपरवायझर पोस्ट म्हणून मी तिकडे काम करतो. माझे वडील सुनील भिलाप्पा पाटील. आमचं गाव कासारे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. आमचं कुळ काकुस्ते. आमच्या मामाचं कुळ मगर. मला मासिक 20,000 रुपये वेतन आहे आणि माझी हाईट 6. नमस्कार, माझे नाव शुभांगी माधव पाटील. मी घटस्फोट टिकते. माझी जन्मतारीख 11/7/94. जन्मवेळ सकाळी 3 वाजता. जन्मवार शनिवार. शिक्षण BA पास. ब्लड ग्रुप O पॉझिटिव्ह. उंची 5 फूट 5 इंच. वर्ण गोरा.
वडिलांचे नाव माधवराव धनराज पाटील, मूळ गाव आंबर्डे, तालुका भडगाव, हल्ली मुक्काम चहाडी, तालुका चोपडा. वडिलांचा व्यवसाय साखर कारखाना चोपडा. कुळ भोसले. मामांचं गाव धारशेरी, तालुका धरणगाव. मामांचं कुळ बोरसे. अपेक्षा चांगला जॉब किंवा चांगला व्यवसाय असला तरी चालेल. संपर्क व्यक्तीचे नाव BR पाटील. मोबाईल नंबर 98 22 77 27 96 96 23 24 92 49. नमस्कार, माझे नाव हरीश दिलीप कुवर. जन्मतारीख 22/6/1991. जन्मवेळ संध्याकाळी 7 वाजता. उंची 5 फूट 7 इंच. रक्तगट O पॉझिटिव्ह. शिक्षण 15वी सायन्स, BSc ग्रॅज्युएट. नोकरी अल्केम फार्मा, अंधेरी वेस्ट. वेतन 25,000 रुपये महिना. हल्ली मुक्काम मुंबई कांदिवली पूर्व. मूळ गाव बाळदे. मामांचे कुळ भामरे, स्वतःचे कुळ कुवर. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9892613855. व्हॉट्सअप क्रमांक 9920731085. अपेक्षा ग्रॅज्युएट. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रज्ञा प्रदीप पवार. माझे शिक्षण MA हिस्ट्री आयुष्यातून झाले आहे. मी BEdच्या प्रथम वर्षाला आहे. हल्ली मी बदलापूर या ठिकाणी राहते. माझे मूळ गाव पाटण आहे. माझा जन्म 7:45 अंमळनेर या ठिकाणी झाला आहे. माझी उंची 5.3 आहे. माझे कुळ भारद्वाज आहे. संपर्क साधण्यासाठी 9323874471 वर किंवा 9320994642 वर संपर्क साधायचे. माझे नाव सुजाता मधुकर मिरगे. मी राहणार मुंब्रा, तालुका जिल्हा ठाणे येथे राहत असून माझे शिक्षण BE कम्प्युटर इंजिनिअरिंग झाले आहे. मी सध्या कॅपजेमिनी ऐरोली नवी मुंबई येथे ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्य करीत आहे. माझ्या वडिलांचे नाव मधुकर गोविंद मुरगे, राहणार साळशिंगी, तालुका बोदवळ, जिल्हा जळगाव आहे. आमचे कुळ मिरगे, मामकुळ सोलंकी. माझी उंची 5 फूट 4 इंच आहे. संपर्काचा नंबर 7977918458. नमस्कार. नमस्कार, माझं नाव डॉक्टर हर्षाली सुधाकर पाटील. शिक्षण BA MS, सिद्धकला आयुर्वेद कॉलेज संगमनेर, PGDEMS, रुबी हॉल पुणे. सध्या नवी मुंबई महानगरपालिका येथे मेडिकल ऑफिसर या पदावर कार्यरत. आईवडील दोघेही प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद ठाणे. हल्ली मुक्काम तालुका शहापूर, जिल्हा ठाणे. मूळ गाव जवखेडे सिंग, जिल्हा जळगाव. कुळ आमले. मामांचे कुळ सोनवणे. रक्तगट A पॉझिटिव्ह. उंची 5.1 इंच. जन्मतारीख 7/10/96. जन्मवार सोमवार. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रेरणा हंसराव पाटील आहे. जन्मतारीख 17 मार्च 1995 संध्याकाळी 5:30. माझं शिक्षण M.Com बँकिंग अँड फायनान्समध्ये झालं आहे आणि सध्या मी टाटा म्युच्युअल फंडमध्ये आता. ललित प्रकाश पाटील. 28/6/1989. जन्मदिनांक. वेळ संध्याकाळी 6:45. उंची 5 फूट 3 इंच. वर्ण गोरा. शिक्षण BE कॉम्प्युटर CDAC मुंबई. नोकरी नोलिटो कंपनी नवी मुंबई. व्यवसाय नोलिटो कंपनी नवी मुंबई ठाणे. पालकांचे नाव आहे प्रकाश साहेबराव पाटील, कुळ सोनवणे. पालकांचे मूळ गाव सिरसाळ, तालुका यावल, जळगाव. मामांचे नाव गणेश जगन्नाथ साळुंके मारवड, अंमळनेर, जळगाव. बहीण आहे 1. अपेक्षा आहेत M.Tech, B.Tech, MBA, BE, ME. संपर्क पत्ता आहे आनंददीप नंबर 4, E विंग, ब्लॉक नंबर 17, पेंडसे नगर, रोड नंबर 2, डोंबिवली पूर्व. मोबाईल नंबर आहे 9867979207 9004633201. गिरीश आनंदा खैरनार. जन्मदिनांक आहे 12/3/83. वेळ सकाळी. जन्मवेळ सकाळी 5:30. उंची 5 फूट 8 इंच. गोरा. BE मेकॅनिकल प्रोडक्शन इंजिनियर. पगार आहे 8,50,000. वार्षिक पॅकेज. पालकांचे नाव आनंदराव रतन खैरनार, कुळ खैरनार. मूळ गाव नांद्रे, तालुका धुळे. मामाचे नाव रवींद्र गोविंदराव अहिरराव, कुळ अहिरराव. गाव धांडणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. भावंड आहेत. भाऊ 1 आहे, बहीण 1 आहे. बहीण विवाहित आहे.
भाऊ अविवाहित आहे. अपेक्षा आहे BE, MCA, MSc, B फार्मसी, MBA. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9921800428. कल्पेश अरुण सोनवणे 26/5/1990, वेळ 6:05 सकाळी, उंची 5 फूट 11 इंच, वर्ण निमगोरा, PGDM IIM लखनौ, BE मेकॅनिकल. 17 लाखाचं पॅकेज आहे. नोकरी टायटन कंपनी लिमिटेड, ABM तनिष्क. पालकांचे नाव आहे श्री अरुण माणिक सोनवणे, कुळ सोनवणे, गोत्र दुर्वास ऋषी. पालकांचे मूळ गाव आहे बोरविहीर, धुळे. मामांचे नाव संजय उद्धवराव पवार, कुळ पवार, गाव मडगव्हाण, अंमळनेर, जळगाव. एकूण भावंडे आहेत. एक बहीण, विवाहित, भाऊ नाही. वधूवराकडनं अपेक्षा आहे MBA, MBBS, CA, LLB, BE, ME, NIFT, NID, MSc. रूम नंबर संपर्क पत्ता आहे रूम नंबर 304, सुंदरा विला, कोपरगाव, डोंबिवली वेस्ट. मोबाईल नंबर आहे 9833424476, 9702412756. पुढचा उमेदवार अजय वाडू पाटील सोवे, जन्मदिनांक 13/6/93, जन्मवेळ सायंकाळी 6:15, उंची 5 फूट 10 इंच, वर्ण गोरा, शिक्षण BSc, MCA. नोकरीला आहे क्वालिटी किस्को टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, गोरेगाव, मुंबई. पालकांचे नाव आहे बाडू हिरामन सोवे पाटील, कुळ सोवे. पालकांचे मूळ गाव आहे कठोरा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मामांचे नाव आहे भागवत शिवबा पाटील, कुळ अहिरे, गाव सिरसमणी, तालुका पारोडा, जिल्हा जळगाव. भावंडे आहेत. एक भाऊ, एक बहीण. भाऊ विवाहित आहे, बहीण विवाहित आहे. वधूवर अपेक्षा समकक्ष. संपर्क पत्ता आहे अमृत सिद्धी नंबर 6, रूम नंबर 202, रेल्वे स्टेशनजवळ, टिटवाळा, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे. व्हॉट्सअप नंबर 9665502484, 7021996147. नरेंद्र, जन्म नाव आहे योगेश संतोष पाटील, नरेंद्र संतोष पाटील. जन्मदिनांक 2/11/1991, जन्म वेळ सकाळी 6 वाजता, उंची 5 फूट 5 इंच, वर्ण निमगोरा, शिक्षण डिप्लोमा. नोकरी वॉटर कंट्रोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, शेड नंबर उत्तम इंडस्ट्रियल हब, STC नंबर 301, खरबवाडी, चाकण, पुणे. पालकांचे नाव आहे संतोष वना पाटील, कुळ खैरनार, गोत्र कश्यप. पालकांचे मूळ गाव सुमठाणे, तालुका पारोडा, जिल्हा जळगाव. मामांचे नाव श्री राजेंद्र दगडू मराठे, कुळ कापडनीस, गाव जानवे, अंमळनेर, जळगाव. एकूण भावंड, भाऊ 2 आहेत, बहिणी 2 आहेत. भाऊ 1 विवाहित, 1 अविवाहित. बहिणी 2 विवाहित आहेत. वधूवराकडनं अपेक्षा अनुरूप. संपर्क नंबर आहे 9764293297. दुसरा नंबर आहे 9156088496. पुढे भूषण सुनील काकुस्ते, जन्मदिनांक 20/3/1990, वेळ दुपारी 4:05, उंची 6 फूट, वर्ण गोरा, शिक्षण MA इतिहास. नोकरी करते ग्रोफर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. पालकांचे नाव आहे श्री सुनील भिला काकुशे, कुळ काकुस्ते. पालकांचे मूळ गाव आहे कासारे, तालुका साक्री, धुळे. मामाचे नाव आहे अरुण चंद्रभान पाटील, कुळ मगर, गाव आहे सटाणा, बागलाण, नाशिक. एकूण भावंड, एक भाऊ आहे, अविवाहित, बहीण नाही. वधूवराकडनं अपेक्षा आहे अनुरूप सुसंस्कृत. संपर्कासाठी मोबाईल नंबर दिला आहे 8097763878, 9767481496. आशिष निंबा पाटील, जन्मदिनांक 27/1/1991, वेळ सकाळी 2:45, उंची आहे 5 फूट 6 इंच, वर्ण गोरा, शिक्षण BE कॉम्प्युटर,
MBA MBA IT, नोकरी प्रोडक्ट मॅनेजर, नोकरीचा पत्ता आहे रिबेल फूड्स लिमिटेड. पालकांचे नाव श्री निंबा दौलत पाटील, कुळ वारे, गोत्र कश्यप. पालकांचे मूळ गाव किनगाव, तालुका यावल जळगाव. मामांचे नाव कैलासवासी भानुदास शिवाजी पाटील, कुळ आहे काकुडदे, गाव कापडणे, तालुका धुळे, जिल्हा धुळे. एकूण भावंड, बहीण आहे एक, अविवाहित. वधूवराकडनं अपेक्षा आहे BE MBA M.Pharm, सुसंस्कृत. संपर्क पत्ता आहे स्प्रिलिंग बिल्डिंग नंबर 14A, लोखंडवाला टाउनशिप, HDFC बँकेजवळ, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई. मोबाईल नंबर आहे 9819932043. राहुल निंबाजीराव पवार, जन्मदिनांक 16/1/1993, वेळ सकाळी 6 वाजता, उंची 6 फूट, वर्ण गोरा, शिक्षण MBA इन फायनान्स मार्केटिंग ड्युअल, रक्तगट आहे B पॉझिटिव्ह, नोकरी रिलेशनशिप मॅनेजर. पत्ता आहे इंडिया इन्फोलाईन लिमिटेड नाशिक, वेल्थ मॅनेजमेंट. पालकांचे नाव श्री निंबाजीराव ताराचंद पवार, कुळ पवार. पालकांचे मूळ गाव कमखेडा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. मामांचे नाव आहे दीपेशराव पंढरीनाथ बागुल, कुळ आहे बागुल. एकूण भावंड, एक बहीण आहे अविवाहित. वधूवराकडनं अपेक्षा आहे MBA MSc BE GDR. संपर्क पत्ता आहे 403 आराध्या ब्लॉसम, चांदसी, नाशिक. मोबाईल नंबर आहे 9978809969. राहुल गोविंद पाटील, जन्मदिनांक 12/6/1992, वेळ सकाळी 6, जन्मवेळ सकाळी 6:20, उंची 5 फूट 6 इंच, वर्ण गोरा, शिक्षण BSc IT, रक्तगट O पॉझिटिव्ह, नोकरी व्यवसाय सॉफ्टवेअर इंजिनियर. पालकांचे नाव आहे श्री गोविंद नथुराम पाटील, कुळ धामणे. पालकांचे मूळ गाव धरणगाव, जळगाव, जिल्हा जळगाव. मामांचे नाव श्री शांताराम गणपत पाटील, कुळ देसले, गाव भडगाव, तालुका वडगाव, जिल्हा जळगाव. भावंड आहेत, एक भाऊ अविवाहित. अपेक्षा आहेत अनुरूप समकक्ष. संपर्कासाठी नंबर दिला आहे 9821981558. दुसरा नंबर 9820738901. अमोल भाईदास पाटील, जन्मदिनांक 2 ऑक्टोबर 1993, वेळ संध्याकाळी 7:05, उंची 5 फूट 9 इंच, गोरा, शिक्षण BE इलेक्ट्रॉनिक्स. पालकांचे नाव श्री भाईदास पाटील, कुळ साळुंके, गोत्र भारद्वाज. पालकांचे मूळ गाव भिलाली, तालुका पारोडा, जळगाव. मामांचे नाव आहे रुणीलाल वेडू पाटील, विखरण, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. त्यांचं कुळ आहे एंडाईत. एकूण भावंड, एक भाऊ आहे विवाहित. अपेक्षा आहेत समकक्ष किंवा अनुरूप. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 9403460070. दुसरा नंबर 9707976343. पुढे किशोर ज्ञानेश्वर पाटील, जन्मदिनांक 25/5/93, उंची आहे 5 फूट 8 इंच, वर्ण गोरा, शिक्षण BE मेकॅनिकल, नोकरी असिस्टंट मॅनेजर सिप्लाक लिमिटेड, पाताळगंगा, MIDC पनवेल. पालकांचे नाव आहे ज्ञानेश्वर नत्तू पाटील, कुळ निकम, गोत्र सँडिल्य. पालकांचं गाव आहे वडाळा वडाळी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मामांचे नाव श्री बाडू पांडू पाटील शिंदे, देऊर बुद्रुक, धुळे. एकूण भावंड आहेत, बहिणी 3 आहेत, तिघही अविवाहित आहे. वधूवराकडनं अपेक्षा आहे BE BTech MSc B.Pharm MBA. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 7420860815. दुसरा नंबर 8888951432. प्रज्ञा प्रदीप पवार,
आहे. कैलास युवराज पाटील, जन्मदिनांक 21/12/1991, जन्मवेळ रात्री 10 वाजता, उंची आहे 5 फूट 8 इंच, वर्ण गोरा, शिक्षण BA, मार्केटिंग व्हिडिओ कंपनी पुणे. पालकांचे नाव आहे युवराज हिम्मतराव पाटील, कुळ सोनवणे भारद्वाज, गोत्र. पालकांचे मूळ गाव लोणजे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मामांचे नाव आहे श्री भास्कर हरी पाटील, कुळ वाघ, गाव आहे उंबरखेडे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. एकूण भावंड, भाऊ 1 आहे, विवाहित, बहिणी 2 आहेत, विवाहित 2. वधूवर कडून अपेक्षा समकक्ष. संपर्कासाठी मोबाईल नंबर दिला आहे 9850756373. पुढे उमेदवाराचं नाव केतन नानासाहेब पाटील, जन्मदिनांक 18/8/1986, BTech इलेक्ट्रिकल, MBA फायनान्स, नोकरी मॅनेजर, ABPS इन्फ्रास्ट्रक्चर ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड. पालकांचे नाव आहे डॉक्टर नानासाहेब A पाटील, कुळ आहे सूर्यवंशी. पालकांचे मूळ गाव माळसेवगे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मामांचे नाव श्री प्रदीप R पाटील, कुळ मोरे. भावंड 2 बहिणी आहेत, विवाहित. अपेक्षा आहे अनुरूप. संपर्कासाठी पत्ता दिला आहे 304 समर्थ हाईट, सुदर्शन लॉन्स समोर, वडाळा, पाथर्डी रोड, नाशिक. 9766546745. दुसरा नंबर 9421534911. विशाल कृष्णा इंगळे, जन्मदिनांक 3/5/1992, जन्मवेळ सकाळी 6:30 वाजता, उंची आहे 5 फूट 10 इंच, वर्ण गवाळ, शिक्षण MSc कम्प्युटर सायन्स, रक्तगट A+, A पॉझिटिव्ह, नोकरी सॉफ्टवेअर इंजिनियर. पालकांचे नाव आहे श्री कृष्णा संपत इंगळे, कुळ इंगळे. पालकांचे मूळगाव तोरनाडे, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. मामांचे नाव आहे श्री नारायण नामदेव कानडजे, कुळ आहे कानडजे, गाव धामणगाव बडे, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. एकूण भावंड आहेत 1, अविवाहित. वधूवरांकडून अपेक्षा आहे अनुरूप. संपर्कासाठी पत्ता दिला आहे बदलापूर गुरुप्रेम सोसायटी, तालुका अंबरनाथ. मोबाईल नंबर आहे 7798587311. दुसरा नंबर 9221324665. उमेदवाराचे नाव परेश विठ्ठल पाटील, जन्मदिनांक 27/4/1991, जन्मवेळ आहे 11:15, उंची 5 फूट 10 इंच, वर्ण गोरा, शिक्षण MCom फायनान्स, MBA फायनान्स, B पॉझिटिव्ह रक्तगट, नोकरी ॲनालिस्ट असोसिएट, इक्लॅक्स सर्व्हिसेस लिमिटेड, ऐरोली. पालकांचे नाव आहे श्री विठ्ठल रामराव पाटील, कुळ आहे माहले. पालकांचे मूळ गाव उंबरखेडे वरखेडे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मामांचे नाव आहे श्री धर्मराज बळीराम निकम, कुळ निकम, गाव हिलकोट, तालुका मालेगाव, नाशिक. एकूण भावंडे, भाऊ 1 आहे, विवाहित आहे. अपेक्षा अनुरूप. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 9867468319. दुसरा नंबर 8652449946. मानव राजेंद्र पाटील, जन्मदिनांक 14/10/1990, 14 ऑक्टोबर 1990, जन्मवेळ रात्री 9:30, उंची आहे 5 फूट 9 इंच, वर्ण गोरा, शिक्षण आहे MCom, नोकरी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, न्यू दिल्ली, ऑन रोल ऑफ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, वर्किंग इन IT डिपार्टमेंट. पगार आहे 4 लाख पर इयर. पालकांचे नाव कैलासवासी राजेंद्र सुखदेव पाटील, कुळ मोरे, गोत्र भारद्वाज. पालकांचं मूळ गाव आहे उत्त्राण, तालुका एरंडोल, जळगाव. मामांचे नाव आहे श्री मोठभाऊ भिला वैद्य, कुळ वैद्य, गाव आहे खडकी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. वधूवरांकडून अपेक्षा ग्रॅज्युएट पाहिजे. संपर्कासाठी नंबर दिला आहे
9999413947 9650772752 9971010410 प्रकल्प प्रभाकर मोरे पाटील जन्म दिनांक 13/11/1991 वेळ जन्मवेळ आहे सायंकाळी 4:02 उंची 5 फूट 7 इंच वर्ण गोरा शिक्षण एमई रक्तगट ए पॉझिटिव्ह नोकरी करतोय पुण्याला झेन्को सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड पालकांचे नाव आहे श्री डॉक्टर प्रभाकर बळीराम मोरे कुळ मोरे गोत्र कश्यप पालकांचे मूळ गाव टेहू तालुका पारोडा जिल्हा जळगाव मामांचे नाव आहे श्री प्रभाकर देवचंद काकडीज कुळ आहे काकडीज नांदगाव भाऊ बहीण आहे एक विवाहित अपेक्षा आहे सरकारी अधिकारी नोकरी इंजिनियर पुणे नोकरी प्राधान्य पुण्याला नोकरी असलेलं प्राधान्य संपर्कासाठी मोबाईल नंबर दिला आहे 9909900468 दुसरा नंबर आहे 9421513837 आशिष प्रभाकर पाटील जन्म दिनांक 7/7/1991 वेळ आहे सकाळची 9 जन्म वेळ आहे सकाळी 9:09 उंची 5 फूट 6 इंच वर्ण सावळा शिक्षण एमई इलेक्ट्रॉनिक इंजिनियर ए पॉझिटिव्ह रक्तगट नोकरी वोंगी कंपनी अंधेरी मुंबईला पालकांचे नाव आहे श्री प्रभाकर त्र्यंबक पाटील कुळ सोनावणे गोत्र भारद्वाज पालकांचे मूळ गाव आहे पिचर्डे तालुका भडगाव जिल्हा जळगाव मामांचे नाव श्री अण्णासाहेब काशीनाथ श्रावण पाटील कुळ खडांगडे गाव आहे खडगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव एकूण भावंड बहीण आहेत 2 विवाहित वधूवराकडनं अपेक्षा आहे सुस्वभाव मनमिळाऊ CA MBA फायनान्स MTech ME प्रोफेसर M.Pharm संपर्कासाठी मोबाईल नंबर दिला आहे 9819816513 उमेदवार चेतन गोकुळ पाटील जन्म दिनांक 13/7/1993 जन्माची वेळ आहे संध्याकाळी 6:57 उंची 5 फूट 8 इंच वर्ण सावळा शिक्षण BE सिव्हिल इंजिनियर रक्तगट O पॉझिटिव्ह नोकरी व्यवसायाचा नोकरीचा पत्ता आहे साई दत्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड वेस्टर्न रेल्वे प्रोजेक्ट लोअर परेल पालकांचे नाव श्री गोकुळ काशीनाथ पाटील कुळ सोनवणे गोत्र भारद्वाज पालकांचे मूळ गाव मुक्काम पोस्ट दुवारडी तालुका भडगाव जिल्हा जळगाव मामाचे नाव श्री गणेश दिनकर पाटील कुळ बोरसे गाव आंतुर्ली बुद्रुक तालुका भडगाव जिल्हा जळगाव एकूण भावंड भाऊ एक अविवाहित वधूवराकडनं अपेक्षा अनुरूप संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 8424895814 चंद्रकांत आनंद किशोर पाटील जन्म दिनांक 19/11/1991 वेळ सकाळची 7:30 उंची 5 फूट 11 इंच निमगोरा वर्ण गोरा शिक्षण BSc IT MBA नोकरी ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियर पगार आहे महिन्याला 35,000 नोकरीचा पत्ता आहे प्रॉब्लेम इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड B301 टाइम स्क्वेअर मरोळ नाका अंधेरी कुर्ला अंधेरी पूर्व पालकांचे नाव आहे नंदकिशोर आसाराम पाटील कुळ जाधव गोत्र आत्री हंसी पालकांचे मूळ गाव टाकरखेडा अंमळनेर जळगाव मामांचे नाव आहे प्रमोद योगराज पाटील कुळ खैरनार गाव आनोरे तालुका धरणगाव जिल्हा जळगाव भावंडे भाऊ एक आहे बहीण एक आहे भाऊ विवाहित बहीण विवाहित वधूवराकडनं अपेक्षा BSc MSc संपर्कासाठी नंबर दिले आहेत 9004474053 दुसरा नंबर 9503668126 राहुल भागवत पाटील जन्म दिनांक 13/3/1991 वेळ सकाळी 7 वाजता उंची 5 फूट 6 इंच वर्ण गोरा शिक्षण डिप्लोमा इन कॉम्प्युटर अँड BSc ॲनिमेशन्स रक्तगट O पॉझिटिव्ह नोकरी अनिता एंटरप्राइजेस
M58 अंबड MIDC नाशिक. पगार आहे वार्षिक 6 लाखाचं पॅकेज आहे. पालकांचं नाव आहे श्री भागवत बाजीराव पाटील. कूड आहे सयाईस, गोत्र कश्यप. पालकांचे मूळ गाव भामरे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मामांचे नाव श्री दिलीप पितांबर पाटील. कूड निकम, गाव बोरखेडे पिलाचे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. भावंड, भाऊ 1 अविवाहित, बहीण 1 विवाहित. अपेक्षा आहे समकक्ष अनुरूप. संपर्कासाठी नंबर आहे 8390161789 9762062012. राहुल नारायण पाटील, जन्मदिनांक 21 ऑक्टोबर 1992. जन्मवेळ आहे दुपारी 12:40. उंची 5 फूट 8 इंच. वर्ण गोरा. शिक्षण BE, संगणक मुंबई विद्यापीठ. नोकरी असोसिएट कन्सल्टंट. पगार आहे 3.5 लाख वार्षिक. नोकरीचा पत्ता सिक्युअर टेक IT सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. पालकांचे नाव कैलासवासी नारायण कौतिक पवार. कूड पवार, गोत्र वशिष्ठ. पालकांचे मूळगाव साईगव्हाण, तालुका कन्नड, औरंगाबाद. मामांचे नाव आहे श्री उत्तमराव भिकनराव पाटील, नेर पगार, चाळीसगाव. बहीण आहे 1 विवाहित. समकक्ष, वधूवराकडून अपेक्षा समकक्ष. संपर्कासाठी पत्ता दिला आहे 702 वल्लभ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, डोंबिवली पश्चिम. मोबाईल नंबर 9881184496. दुसरा नंबर आहे 9921539073. चेतन भटू देसले, जन्म दिनांक 6 ऑक्टोबर 1998. जन्मवेळ रात्री 9 वाजता. उंची 5 फूट 5 इंच. वर्ण गोरा. शिक्षण डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, रक्तगट A पॉझिटिव्ह. सर्व्हिस सिरॉन फार्मास्युटिकल्स कंपनी, परमनंट. पालकांचे नाव आहे श्री भटू अवचित देसले, कूड देसले. पालकांचे मूळ गाव बाबुडवाडी, धुळे. मामांचे नाव श्री अनिल नारायण पाटील, सैंदाने. मुक्काम पोस्ट माळशेवगी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. भाऊ 1. वधूवराकडून अपेक्षा अनुरूप. संपर्कासाठी नंबर आहे 7507244570 9325891701. स्टॉप करा. चारुदत्त गुलाबराव पाटील, जन्मदिनांक 27/94. नोकरीचा पत्ता शहापूर. शिक्षण आहे ITI इलेक्ट्रिकल. कुमार आकाश सुरेश पाटील, जन्मदिनांक 9/9/1993. BE सिव्हिल, रायगड डिपेंड पुणे युनिव्हर्सिटी. नोकरी डिपेंड पनवेल, सिनियर इंजिनियर JNPT. आणि मामाचं कुळ आहे भामरे. पालकाचं मूळगाव जानवे, अंमळनेर. निनाद प्रकाश पाटील, जन्मदिनांक 9/7/1984. BE ETC. नोकरी सॉफ्टवेअर इंजिनियर JP मार्गन मुंबई. पालकाचं मूळगाव हिरापूर, चाळीसगाव, जळगाव. अपेक्षा BE MSc कॅम्प्युटर. प्रशांत संजय पाटील, जन्मदिनांक 18/12/92. HSC ग्लास आर्टिस्ट, व्यवसाय. आणि मूळगाव आहे पळासखेडे, पारोळा, जळगाव. करा सुरू. चिरंजीव निलेश भालचंद्र पाटील, जन्मदिनांक 18/8/1991. जन्मवेळ सकाळी 7:31 आणि उंची 5 फूट 8 इंच. शिक्षण आहे BE LE इंजिनिअरिंग, प्रोजेक्ट इंजिनियर. नोकरी आहे इंटॅक्स प्रायव्हेट लिमिटेड, अंधेरी. तुझा पगार आहे 50,000. बालकांचे नाव भालचंद्र पितांबर पाटील, सेवानिवृत्त अधिकारी. कुळ आहे त्यांचा निकुंभ. पालकांचे मूळगाव आहे हुकणी. मामांचं कुळ आहे नाव कैलासवासी निंबा दयाराम पाटील. कुळ आहे त्यांचं खडकार. गाव चौगाव, मुक्काम पोस्ट शिंदखेडा. संपर्क पत्ता आहे श्री भालचंद्र पितांबर पाटील, मुक्काम मांजरली, बोरिवली. महेंद्र लक्ष्मण पाटील, जन्मदिनांक 15/1/1990. शिक्षण आहे 11वी ITI.
नोकरी सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई ठाणे. पालकांचे नाव लक्ष्मण गुदा पाटील कुळ राठोड. मामांचं कुळ राजेंद्र पंडित पाटील कुळ जाधव. प्रशांत हरीश पाटील जन्म दिनांक 21/4/1995. शिक्षण BE इन इलेक्ट्रिक इंजिनियर. नोकरी साई टेक इलेक्ट्रिक एंटरप्राइजेस. पालकांचे नाव डॉक्टर हरी आत्माराम पाटील कुळ कावळे. मामांचे नाव ज्ञानेश्वर रंगराव पाटील कुळ सोनवणे. संपर्क पत्ता आहे पूजा पार्क रो हाऊस D कमलनगर चेरपोली. उमेश पंडित कापडणीस जन्म दिनांक 27/7/1990. शिक्षण MA BEd. नोकरी माध्यमिक शिक्षक. पालकांचे नाव पंडित चिंदा कापडणीस कुळ कापडणीस. मामांचे नाव श्री चिंतामण साधू पगार कुळ पगार. विवेक जगतराव पाटील 31/12/1989 जन्म दिनांक. शिक्षण आहे MSc IT. नोकरी सर्व्हर इंजिनियर. पालकांचे नाव श्री जगतराव देवराम पाटील कुळ आहे त्यांचे भामरे. मामांचे नाव महेश हिरालाल बागुल कुळ बागुल. संपर्क पत्ता दिला आहे D1 304 9 ओंकार कोऑपरेटिव्ह सोसायटी अन्नपूर्णा नगर आधारवाडी कल्याण. रोहित मनोहर वाघ जन्म दिनांक 22/2/1993. शिक्षण BE. नोकरी व्यवसाय AFD असोसिएट कन्सल्टंट. पालकांचे नाव मनोहर रंगराव वाघ कुळ त्यांचे वाघ. मामांचे नाव श्री हिम्मत धर्मराज पाटील कुळ देसले. संपर्क पत्ता दिला आहे शिव श्रद्धा फॉरेस्ट कॉलनी समोर बिर्ला कॉलेज जवळ मिलिंद नगर रोड कल्याण पश्चिम. अभिजित राजेंद्र पाटील जन्म दिनांक 10/4/1994. उंची 5.8. शिक्षण DMB नोकरीला आहे. पालकाचे नाव राजेंद्र गुलाबराव पाटील 22कर. पालकाचे मूळ गाव चहाडी चोपडा जळगाव. विनोद रंगराज पाटील जन्म दिनांक 26/9/1981. उंची 5.6. MA इंग्लिश. नोकरी प्राथमिक शिक्षक कल्याण डोंबिवली महानगरपालिका. पालकाचे नाव रंगनाथ लक्ष्मण पाटील सोन्ने गाव बोदवड जळगाव. महेश साहेबराव सोनवणे जन्म दिनांक 10/5/1990. उंची 5.7. BCom MBA मार्केटिंग. मॅनेजर व्यवसाय मॅनेजर डेक्कन हार्ड. पालकाचे नाव साहेबराव विठ्ठल सोनवणे कुळ सोनवणे मुनखेडे चाळीसगाव जळगाव. योगेश रमेश सोनवणे जन्म दिनांक 29/9/1989. उंची 5.8. शिक्षण BE इलेक्ट्रिकल्स. नोकरीला आहे. पालकाचे नाव रमेश नामदेव सोनवणे कुळ सोनवणे बोदर्डे भडगाव जळगाव. मामाचे गाव लोंढे चाळीसगाव जळगाव. वैभव भानुदास पाटील जन्म दिनांक 5/3/1990. उंची 5.6. शिक्षण BE मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअरिंग. पालकाचे नाव भानुदास अर्जुन पाटील कुळ बोरसे. पालकाचे मूळ गाव गिरड तालुका भडगाव जळगाव. मामाचे नाव माधवराव किसन पाटील टाकळी पाचोरा जळगाव. सचिन शांतराम पाटील जन्म दिनांक 11/9/1991. शिक्षण BE मेकॅनिकल. नोकरीला आहे. पालकाचे नाव शांतराम भोजू पाटील कुळ सुरवंशी. पालकाचे मूळ गाव आमोदे जळगाव. मामाचे नाव नवनीत भगवान पवार मोराणे. निखिल नरेंद्र पाटील जन्म दिनांक 31/10/1989. उंची 5.7. शिक्षण BE IT. नोकरीला आहे सॉफ्टवेअर इंजिनियर. पालकाचे नाव नरेंद्र यशवंत पाटील निकम मुळगाव गोवर्धन अंबंड्या. मामाचे नाव अनिल वामन पाटील शिरसगाव चाळीसगाव. चिरंजीव सुधीर शांताराम बदाने 21/3/1986. उंची 5.11. शिक्षण BCom डिप्लोमा इन कॉम्प्युटर. नोकरीला आहे. पालकाचे नाव शांताराम निंबा बदाने
बदाने, मुक्काम पोस्ट वालखेडा, शिंदखेडा, धुळे. मामाचे नाव चंद्रकांत नवल पवार, वरपाडे, शिंदखेडा. मोहित संजय पाटील, जन्म दिनांक 22/1/1992, वेळ संध्याकाळी 6:25, उंची 5 फूट 11 इंच, वर्ण गोरा, शिक्षण BE कॉम्प्युटर, व्यवसाय चिप अँड झेड इन. पालकाचे नाव संजय राजाराम पाटील, कुळ पवार. पालकाचे मुलगाव चोरगाव, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव. मामाचे नाव श्री प्रशांत शांताराम देशमुख, कुळ देशमुख, गाव जवळ, तालुका अमळनेर. विक्रांत भैयासाहेब पाटील, जन्म दिनांक 26/7/92, वेळ सकाळी 6:17, उंची 5 फूट 8 इंच, शिक्षण BE, पगार 8 लाख, नोकरीचा पत्ता L&T कंपनी, ऐरोली, नवी मुंबई. पालकाचे नाव भैयासाहेब सोनू पाटील, कुळ निक्कम. मामाचे नाव अनिल आत्माराम पाटील, कुळ महाले, गाव उंबरखेड. चिरंजीव रोशन अभिमान पाटील, जन्म दिनांक 18 जून 1994, वेळ सकाळी 8 वाजता, उंची 5 फूट 7 इंच, शिक्षण BCom, मुंबई विद्यापीठ, नोकरी स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हापे, नवी मुंबई. पालकाचे नाव अभिमान रतन पाटील, कुळ निक्कुम. पालकाचे मुलगाव खुर्दे, तालुका नंदुरबार, जिल्हा नंदुरबार. मामाचे नाव श्री दशरथ हिमंतराव पाटील, कुळ ठाकरे, गाव गडवारे, तालुका नंदुरबार, जिल्हा नंदुरबार. नितीन कैलास पाटील, जन्म दिनांक 11/3/85, वेळ रात्री 9:10, उंची 6 फूट, शिक्षण 12वी, हॉटेल मॅनेजमेंट डिग्री, रॉयल कॅरिबियन क्रूज लायनर, USA. पालकाचे नाव कैलास विठ्ठल पाटील, कुळ सोनवणे. पालकाचे मुलगाव पिंपरखेड, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. मामाचे नाव रवींद्र शंकर पाटील, कुळ पवार, गाव बोरस, तालुका चाळीसगाव. भाग्यश्री राजेंद्र पाटील, जन्म तारीख 20/10/93, जन्मवेळ सायंकाळी 5 वाजता, उंची 5 फूट 5 इंच, शिक्षण BSc कॉम्प्युटर, MCA, नोकरी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे. पालकाचे नाव श्री राजेंद्र राघव पाटील, कुळ 22कर. पालकाचे मुलगाव कोवरखेडे, तालुका जळगाव, जिल्हा जळगाव. मामाचे नाव श्री अभिजित रमेश पाटील, कुळ बोरशे, गाव म्हसवे, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. शुभांगी सुनील पाटील, जन्म तारीख 4/8/96, वेळ दुपारी 2:30 वाजता, उंची 5 फूट 3 इंच, शिक्षण BE सिव्हिल, व्यवसाय प्रोजेक्ट इंजिनियर, सॅमसंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, BKC मुंबई. पालकाचे नाव श्री सुनील सुनीलराव पाटील, कुळ गावंडे. पालकाचे मुलगा मोराळे, तालुका यावल, जिल्हा जळगाव. मामाचे नाव श्री तुषार शालिग्राम पवार, गाव वडजाई, तालुका धुळे, जिल्हा धुळे. पूनम सुनील पाटील, जन्म दिनांक 9/5/1990, वेळ संध्याकाळी 5:20, उंची 5 फूट, शिक्षण BE, प्रोडक्शन इंजिनियर, सातपूर, नाशिक. पालकाचे नाव श्री सुनील हिमंतराव पाटील, कुळ बच्चाव. पालकाचे मुलगा होल, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. मामांचे नाव श्री प्रशांत शिवाजीराव पाटील, कुळ काटे, गाव कोळपिंपरी, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव. डॉक्टर प्रियंका चंद्रकांत पाटील, जन्म दिनांक 22/3/1993, उंची 5 फूट 4 इंच, शिक्षण बॅचलर इन फिजिओथेरपी, व्यवसाय स्वतःचे खासगी क्लिनिक, टिटवाळा, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे. पालकाचे नाव कैलासवासी चंद्रकांत आधार पाटील, कुळ जवागे. पालकांचे मुलगा चांदसंगी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मामांचे नाव श्री राजेश महालू पाटील, कुळ गावंडे, गाव मुमराबाद, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. हर्षदा योगेश पाटील, जन्म दिनांक 15/3/1999, उंची 5 फूट 3 इंच, शिक्षण MCom, सेकंड इयर FAR. श्री योगेश
पालकाचे नाव श्री योगेश कौतिक पाटील कुळ गायकवाड, पालकाचे मूळ गाव गोंडगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. मामाचे नाव श्री नितीन सुभाष पाटील कुळ निकम, गाव सार्वे बुद्रुक, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. निकिता ज्ञानेश्वर पाटील, जन्म दिनांक 11/4/2001, वेळ सकाळी 10:45, उंची 5 फूट 2 इंच, शिक्षण बी फार्मसी, द्वितीय वर्ष IPL. श्री बालकाचे नाव श्री ज्ञानेश्वर भाऊराव पाटील कुळ रौंदळे, बालकाचे गाव घुसर्डी, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. मामाचे नाव श्री योगेश अभिमान पाटील कुळ याईसराव, गाव सार्वे बुद्रुक, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. धनश्री रामजी पाटील, जन्म दिनांक 23/11/1998, उंची 5 फूट 1 इंच, शिक्षण BSc कॉम्प्युटर. पालकाचे नाव श्री रामजी दोदू पाटील कुळ देसले, पालकाचे मूळगाव गिरडगाव, पोस्ट किनगाव, तालुका यावल, जिल्हा जळगाव. मामाचे नाव श्री रवींद्र कुशाल पाटील कुळ बोरशे, गाव धावडे, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव. हर्षिता संजय पाटील, जन्म दिनांक 19/10/1995, उंची 5 फूट 4 इंच, शिक्षण BCA, नोकरी सॉफ्टवेअर इंजिनियर कंपनी पुणे. पालकाचे नाव श्री संजय नारायण पाटील कुळ आमले, मामाचे नाव श्री भिकन आधार पाटील कुळ सूर्यवंशी, गाव वडाळावडाळी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. प्रियंका रवींद्र पाटील, जन्म दिनांक 9/5/1995, वेळ सकाळी 9:45, उंची 5 फूट 2 इंच, वर्ण गोरा, शिक्षण डिप्लोमा इन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, BE बायोमेडिकल इंजिनियर. नोकरीचा पत्ता वाडी हॉस्पिटल परेल, मुंबई. पालकाचे नाव श्री रवींद्र बैराम पाटील कुळ आईगाव, पालकाचे मूळगाव वाडे, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. मामाचे नाव श्री भालचंद्र शंकरराव शिंदे कुळ शिंदे, गाव कुसुंदे, तालुका धुळे, जिल्हा धुळे. डॉक्टर मयुरी शरद पाटील, जन्म दिनांक 13/1/1995, वेळ रात्री 12:10, उंची 5 फूट 3 इंच, शिक्षण MD BHMS PG DEMS DOM IHM वैद्यकीय व्यवसाय वैद्यकीय. श्री शरद, बालकाचे नाव श्री शरद मोतीराम पाटील कुळ पाटील गोत्र कश्यप, पालकाचे मूळगाव पाचोरा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. मामाचे नाव श्री सुनील भालचंद्र सूर्यवंशी कुळ सूर्यवंशी, गाव मुक्ती, तालुका धुळे, जिल्हा धुळे. भाग्यश्री सुरेश पाटील उर्फ हेटल, जन्म दिनांक 14/11/95, वेळ सकाळी 3:08, उंची 5 फूट 4 इंच, शिक्षण BSc केमिस्ट्री, MBA फायनान्स. पालकाचे नाव श्री सुरेश भाऊराव पाटील कुळ चव्हाण, गोत्र वशिष्ठ, पालकाचे मूळगाव चांदसरी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मामाचे नाव कैलासवासी राजेंद्र त्र्यंबक पाटील कुळ तांगळे, गाव पिंपळा, तालुका जळगाव, जिल्हा जळगाव. प्राजक्ता अरुण देवरे उर्फ मोनाली, जन्म दिनांक 30/9/1999, वेळ सायंकाळी 5 वाजता, उंची 5 फूट 4 इंच, शिक्षण BA मराठी. पालकाचे नाव कैलासवासी अरुण जगन्नाथ देवरे कुळ देवरे, पालकाचे मूळगाव सार्वे बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. मामाचे नाव श्री समाधान सुरेश भोसले, गाव आमळदे, तालुका आमळदे, जिल्हा जळगाव. पूनम गुलाबराव पाटील, 28/9, जन्म दिनांक 28/9/1995, वेळ सकाळी 5 वाजता, उंची 5 फूट 3 इंच, शिक्षण MCOM. पालकाचे नाव श्री गुलाबराव गिरधर पाटील कुळ ठाकरे, गोत्र कश्यप, पालकाचे मूळगाव होळ, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. मामाचे नाव श्री सुनील शालिग्राम कदम कुळ कदम, गाव बोराणे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. ऋतिका राजेश पाटील, जन्म दिनांक 13/11/1997, वेळ दुपारी 2 वाजता, उंची 5 फूट 3 इंच, शिक्षण BCom सॉफ्टवेअर डिप्लोमा, नोकरी व्यवसायाचा पत्ता HDFC बँक ठाणे. पालकाचे नाव श्री राजेश आत्माराम पाटील कुळ चव्हाण, पालकाचे मूळगाव नेपानगर, तालुका बुरहानपूर,
मामाचे नाव श्री सुनील यशवंत पाटील कुळ पवार गाव वडाळी तालुका जळगाव जिल्हा जळगाव. स्वाती वसंतराव पाटील जन्म दिनांक 22/3/93 वेळ सकाळी 7:05 उंची 5 फूट 4 इंच शिक्षण BE नोकरी व्यवसाय नेटवर्किंग इंजिनिअरिंग वेडन सेल्युलर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड मुंबई. पालकाचे नाव श्री वसंतराव सुडामन आईराव कुळ आईराव पालकाचे मुळगाव भापोरे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव. मामाचे नाव श्री यशवंत गोविंदा पाटील कुळ डाबरे गाव बाहुटे तालुका पारोळा जिल्हा जळगाव. ओके. पूनम अरुण ठाकरे जन्म दिनांक 29 ऑक्टोबर 1993 उंची आहे 5 फूट 2 इंच शिक्षण आहे BSc. पालकांचं नाव आहे अरुण केशव ठाकरे पालकांचं मूळ गाव आहे ठाकुर्ली तालुका मालेगाव. मामांचं नाव आहे दिनेश नारायण कापडणीस त्यांचं गाव आहे घाणे तालुका सटाणा. त्यांचा संपर्क पत्ता आहे बजाज नगर औरंगाबाद. योगिनी विलास पाटील जन्म दिनांक आहे 14 ऑगस्ट 1997 उंची आहे 5 फूट 8 इंच वर्ण गोरा शिक्षण BSc होम सायन्स. पालकांचं नाव आहे विठ्ठल विलास पाटील कुळ महाले पालकांचं मूळ गाव आहे उंबरखेड तालुका चाळीसगाव. मामांचं नाव आहे श्री रामचंद्र संतोष पाटील गाव बोदर्डे तालुका भडगाव. वधूकडून अपेक्षा आहे MBA BE ME BTech. रुपाली देवीदास पाटील जन्म दिनांक आहे 24 मे 1994 उंची आहे 5 फूट 4 इंच वर्ण आहे गोरा शिक्षण MCom CA पहिले वर्ष पूर्ण झालेले आहे. पालकांचं नाव आहे देवीदास नत्तू पाटील कुळ आहे एंडाई. पालकांचं मूळ गाव आहे वायपूर तालुका सिंदखेडा. मामांचं नाव आहे श्री अशोक रामदास पाटील गाव पातोंडा तालुका अंमळनेर. वधूकडून अपेक्षा आहे सरकारी नोकरीची. यांचा हल्ली मुक्काम आहे बदलापूर. संगीता रवींद्र पाटील 19 नोव्हेंबर 1993 जन्म दिनांक आहे. यांची उंची आहे 5 फूट 4 इंच शिक्षण BMM ॲनिमेशन व ग्राफिक डिझायनिंग. या नोकरी करतात संगीता मॅडम आणि यांचा व्यवसाय आहे SB कॉपटिंग इंडिया लिमिटेड घनसोली. पालकांचं नाव आहे रवींद्र दामू पाटील कुळ आहे साबे. यांचं पालकांचं मूळ गाव आहे गोरगावले तालुका चोपडा. मामांचं नाव श्री सुरेश पंडित पाटील मुक्काम धुपी पोस्ट लगाव तालुका अंमळनेर. वधूकडून अपेक्षा आहे मुंबईत नोकरी करणाऱ्यास प्राधान्य आणि हे सध्या कल्याणला खडकपाड्याला राहतात. स्नेहल गणेश पाटील जन्म दिनांक 19/2/93 उंची 5 फूट 3 इंच वर्ण आहे गोरा शिक्षण आहे MA BEd. त्या शिक्षिका आहेत नॅशनल इंग्लिश स्कूल दिव्याला. पालकांचं नाव आहे श्री गणेश सुप्रू पाटील कुळ आहे ऐरळाव. पालकांचं मूळ गाव फापोरे तालुका अंमळनेर. मामांचं नाव आहे चंद्रकांत जगन्नाथ सूर्यवंशी गाव रांजणे तालुका सिंदखेडा. त्यांना अनुरूप आणि समकक्ष वर पाहिजे. यांचा संपर्क पत्ता आहे फापोरे बुद्रुक तालुका अंमळनेर. अश्विनी अशोक देसले जन्म दिनांक आहे 10 जून 1996 उंची आहे 5 फूट 5 इंच वर्ण आहे गोरा शिक्षण BMS MBA. त्या नोकरी करता आहे. पालकांचे नाव आहे कैलासवासी अशोक विक्रम देसले कुळ देसले. पालकांचं मूळ गाव आहे विंचूर हल्ली मुक्काम डोंबिवली तालुका धुळे. विंचूरचा तालुका आहे धुळे. त्यांचा हल्ली मुक्काम आहे डोंबिवली. मामा कळमडूचे आहेत. मामांचं कुळ आहे सोनवणे. त्यांना अनुरूप वर पाहिजे. वैष्णवी राजेंद्र जवागे जन्म दिनांक 19/8/1995 उंची आहे 5 फूट 4 इंच वर्ण आहे गोरा शिक्षण MCA. नोकरी करतात त्या. पालकांचं नाव आहे श्री राजेंद्र गोविंदराव पाटील कुळ आहे जवागे. पालकांचं मूळ गाव नायगाव तालुका यावल. मामा आहेत अनिल गुलाबराव पवार हल्ली मुक्काम त्यांचा बोरीवली मुंबई.
वधूकडून अपेक्षा आहे बीई, MBA, MCA. ध्रुवी गुलाब पवार, जन्म दिनांक 1 एप्रिल 1995, उंची आहे 5 फूट, वर्ण आहे गोरा, शिक्षण आहे MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्या नोकरी करतात. पालकांचं नाव श्री गुलाब शंकर पवार, कुळ आहे पवार, पालकांचं मूळ गाव आहे सुरपान, तालुका साक्री. मामांचं नाव आहे सुखरूप रूपचंद्र शेवाळे, गाव देवजीपाडा, तालुका साक्री. त्यांना अनुरूप आणि समकक्ष असा मुलगा पाहिजे. डॉक्टर श्वेता श्रीराम पाटील, 27/9/1991 जन्मतारीख आहे. त्यांची उंची आहे 5 फूट 4 इंच, वर्ण आहे गोरा, शिक्षण BDS. त्या डॉक्टरकीचा व्यवसाय करतात. त्यांची खासगी प्रॅक्टिस आहे. पालकांचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर श्रीराम बापूराव पाटील. त्यांचं कुळ आहे कचवे. मामा आहे प्राध्यापक चंद्रशेखर P पाटील, कुळ आहे त्यांचं सोनवणे. ते सध्या धुळे देवपूर या ठिकाणी स्थायिक आहेत. प्रतिभा नानाजी इंगळे, 7 मे 1996, उंची आहे त्यांची 5 फूट 3 इंच, वर्ण निमगोरा. त्यांचं शिक्षण आहे MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री. पालकांचं नाव आहे नानाजी गणपत इंगळे, कुळ आहे इंगळे. पालकांचं मूळ गाव लखाणे, तालुका मालेगाव, हल्ली मुक्काम त्यांचा दाभाडी इथं आहे. मामांचं नाव श्री दीपक बहादूर रहाणे, त्यांचं गाव आहे वाखारी, तालुका नांदगाव. संपर्क पत्ता आहे मुक्काम पोस्ट दाभाडी, तालुका मालेगाव. रीना शालिग्राम पाटील, 7 जुलै 1995 त्यांची जन्मतारीख आहे. त्यांची उंची आहे 5 फूट 6 इंच, वर्ण आहे गोरा, MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यांचं शिक्षण आहे. पालकांचं नाव आहे प्राध्यापक SB पाटील, कुळ आहे देसले. पालकांचं मूळ गाव आहे पिंपरीहाट, तालुका भडगाव. मामा आहेत शालिग्राम हिम्मतराव पाटील, त्यांचं कुळ आहे महाले, गाव सिंदवाडी, तालुका चाळीसगाव. वधूकडून अपेक्षा प्राध्यापक, शिक्षक, इंजिनियर, BE, ME. हल्ली मुक्काम आहे त्यांचा जाफराबाद, जालना. स्नेहल अशोक खैरनार, 9 जानेवारी 1994 जन्मतारीख आहे. उंची आहे त्यांची 5 फूट 3 इंच, वर्ण गोरा, शिक्षण BE IT. त्या नोकरी करतात पुण्याला. प्राध्यापक, पालकांचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर अशोक पितांबर खैरनार, कुळ खैरनार. पालकांचं मूळ गाव आहे दुसाणे, तालुका साक्री. मामांचं नाव आहे यशवंत ओंकार साळुंके, गाव नेवाळे, तालुका सिंदखेडा. वधूकडून अपेक्षा आहे क्लास 1, क्लास 2 ऑफिसर, BTech, ME, MTech, MBA. सध्या त्या नंदुरबार या ठिकाणी स्थायिक आहेत. शुभांगी माधवराव पाटील, घटस्फोटित आहेत. जन्म दिनांक 11 जून 1994, उंची आहे त्यांची 5 फूट 5 इंच, वर्ण आहे गोरा, शिक्षण आहे त्यांचं BA. पालकांचं नाव आहे माधवराव गंगराज पाटील, कुळ भोसले. पालकांचं मूळ गाव आहे आंबडगे, तालुका भडगाव. मामांचं नाव आहे कैलास माधवराव पाटील, कुळ आहे बोरसे, गाव आहे त्यांचं धारशेरी, तालुका धरणगाव. वधूकडून अपेक्षा आहे नोकरी निर्व्यसनी. हल्ली मुक्काम त्यांचा चहाडी, तालुका चोपडा. गायत्री अनिल खैरनार, जन्म दिनांक आहे 1 जून 1994, उंची आहे त्यांची 5 फूट 5 इंच, वर्ण आहे गोरा. त्यांचं शिक्षण आहे BTech इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, राहुरी कृषी विद्यापीठातून. ते असिस्टंट मॅनेजर आहेत महिंद्रा ट्रॅक्टर्स मध्ये. पालकांचं नाव आहे अनिल श्यामराव खैरनार, कुळ आहे खैरनार. पालकांचं मूळ गाव कासारे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. मामांचं नाव आहे मनोज काशीनाथ देवरे. सध्या ते जुनी सांगवी, पुणे या ठिकाणी स्थायिक आहे. वैशाली छोटूलाल पाटील, 11 एप्रिल 1997 जन्मतारीख आहे. उंची आहे 5 फूट आणि 6 इंच, वर्ण आहे त्यांचा गोरा. त्यांचं शिक्षण आहे B फार्मसी. ते नोकरीला आहेत एका कंपनीमध्ये. त्यांना 15,000चा पगार आहे. पालकांचं नाव आहे छोटूलाल नामदेव पाटील, कुळ आहे पवार. त्यांचं मूळ गाव आहे तळवाडे, तालुका अंबळनेर. मामा आहे शशिकांत बटू कापडनीस. मामांचं गाव आहे जानवे, तालुका अंबळनेर. त्यांना M फार्मसी, B फार्मसी, मेडिकल फील्डचा मुलगा पाहिजे. हल्ली मुक्काम त्यांचा पाली सुधागड. दीपाली विजय पाटील,
त्यांची जन्मतारीख आहे 29 ऑक्टोबर 1994, उंची आहे 5 फूट 4 इंच, वर्ण आहे गोरा, त्यांचं BA इंग्लिश, LLB मुंबई. पालकांचं नाव आहे विजय भीमराव पाटील, त्यांचं कुळ आहे बाविस्कर, त्यांचं मूळ गाव आहे घोडगाव तालुका चोपडा, मामांचं नाव आहे श्री सुनील गुलाबराव देसले, गाव आहे त्यांचं जोडगे तालुका मालेगाव. सरकारी नोकरी किंवा बिझनेसची त्यांची अपेक्षा आहे. सध्या ते आहेत घोडगावला राहतात. निकिता मोहन जाधव 23 जानेवारी 1990 त्यांची जन्म दिनांक आहे. उंची आहे 5 फूट 3 इंच, वर्ण आहे गोरा, शिक्षण त्यांचं BCom झालेलं आहे. ICICI बँकेत ते नोकरीला आहे ठाण्याला. त्यांच्या पालकांचं नाव आहे कमल मोहनराव जाधव, कुळ आहे त्यांचं जाधव, पालकांचं मूळ गाव आहे चाळीसगाव. मामांचं नाव आहे सुरेश शंकर पाटील, हल्ली मुक्काम नाशिकला आहे ते, त्यांचं गाव आहे एरंडल, तालुका एरंडल, जिल्हा जळगाव. वधूकडून अपेक्षा आहे MCom MBA. ते सध्या बदलापूर या ठिकाणी स्थायिक आहेत. अर्चना मनोहर पाटील जन्म दिनांक आहे 10 नोव्हेंबर 1994, उंची आहे त्यांची 5 फूट 3 इंच, वर्ण आहे गोरा, शिक्षण MA BEd MBA MA एज्युकेशन. ते त्या लेक्चरर्स आहेत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल चाळीसगाव या ठिकाणी. पालकांचं नाव आहे श्री मनोहर वनाजी पाटील, कुळ आहे त्यांचं वाघ, पालकांचं मूळ गाव आहे बुधगाव तालुका चोपडा. मामांचं नाव आहे श्री राजेंद्र संतोष पाटील, काय लंघाणे, त्यांचं मामांचं गाव आहे लंघाणे तालुका सिंदखेडा. त्यांना अनुरूप नोकरीस प्राधान्य असलेला निर्वेस्त्री आणि ते सध्या हल्ली मुक्काम आहे त्यांचा चाळीसगाव. नूतन निंबा पवार 22 फेब्रुवारी 1995 त्यांची जन्मतारीख आहे. उंची आहे 5 फूट 7 इंच, त्यांचं शिक्षण आहे BE कॅम्प्युटर. त्या नोकरी करतात इन्फोसिस पुणे. श्री निंबा आत्माराम पवार, त्यांच्या पालकांचं नाव आहे, कुळ आहे पवार, पालकांचं मूळ गाव आहे कवठळ, पोस्ट आहे चांदसर तालुका धरणगाव. मामा आहेत अनिल अरविंद निकम, त्यांचं गाव आहे बामणे तालुका सिंदखेडा. त्यांना अपेक्षा आहे MS MTech BE सरकारी नोकरी. ते सध्या बोईसर तालुका जिल्हा पालघर या ठिकाणी स्थायिक आहेत. प्रेरणा हंसराज पाटील जन्म दिनांक 17 मार्च 1995, उंची आहे 5 फूट 5 इंच, वर्ण आहे गोरा. त्यांचं शिक्षण आहे MCom इंग्लिश मीडियम मधून त्या शिकल्या आहेत. ते नोकरी करतायत टाटा फायनान्स मध्ये. पालकांचं नाव आहे हौसराव विक्रम पाटील, कुळ आहे त्यांचं बच्छाव, पालकांचं मूळ गाव आहे होड तालुका सिंदखेडा. मामांचं नाव आहे चंद्रकांत अर्जुन पाटील, त्यांचं गाव आहे जानवे तालुका अंमळनेर. त्यांना अनुरूप आणि समकक्ष असा मुलगा पाहिजे. ते सध्या बांद्रा या ठिकाणी स्थायिक आहेत, बांद्रा. ममता रमेश पाटील जन्म दिनांक 22/12/1993, उंची आहे त्यांची 5 फूट 3 इंच, वर्ण आहे गोरा, शिक्षण आहे BE IT. त्या नोकरी करतायत टाटा कन्सल्टन्सीला. पालकांचं नाव आहे रमेश उत्तमराव पाटील, त्यांचं कुळ आहे देवरे, पालकांचं मूळ गाव आचेगाव तालुका भुसावळ. मामांचं नाव आहे श्री संदीप सोपान पाटील, मामांचं गाव आहे करंजी, 5 देवश्री तालुका बोदवड. त्यांना समकक्ष वराची अपेक्षा आहे. संपर्क पत्ता आचेगाव तालुका भुसावळ. स्वाती रामकृष्ण भगत 14 सप्टेंबर 1990 जन्मतारीख आहे. उंची आहे 5 फूट 6 इंच, गौर वर्ण, MSc फिजिक्स MSc BEd त्यांचं क्वालिफिकेशन आहे. त्या नोकरी करतात, शिक्षिका आहेत त्या. त्यांच्या पालकांचं नाव आहे रामकृष्ण ओंकार भगत, कुळ आहे वराडे, पालकांचं मूळ गाव माहिली तालुका पाचोरा. मामांचं गाव आहे प्रकाश विक्रम पाटील, मूळ गाव आहे त्यांचं नागल, हल्ली मुक्काम करंजी तालुका पाचोरा. त्यांना BE BTech MTech MCA MBA वर पाहिजे आणि ते सध्या राहायला आहेत पाचोरा.
निकिता रघुनाथ पाटील 9 जुलै 1995 जन्मतारीख आहे, उंची आहे 5 फूट 6 इंच, वर्ण आहे सावळा, त्यांचं शिक्षण झालं आहे बीकॉम, चीफ अकाउंटंट, गृह मेंटेनन्स सर्व्हिस 15,000 पगार आहे त्यांना, मेंटेनन्स कॉर्पोरेशन बोरिवली या ठिकाणी ते नोकरीला आहेत. त्यांच्या पालकांचं नाव आहे रघुनाथ दयाराम पाटील, कुळ आहे महाले, गोत्र आहे कश्यप, पालकांचं मूळ गाव आहे पिळोदे अंबळनेर, मामांचं नाव प्रकाश श्यामराव सोनवणे, गाव हातेर तालुका चोपडा, त्यांना समकक्ष असा वर पाहिजे, हल्ली मुक्काम ते दहिसर मुंबई या ठिकाणी आहेत. सुजाता सुधाकर पाटील 22 मार्च 1994, उंची 5 फूट 4 इंच, वर्ण आहे गोरा, त्यांचं शिक्षण आहे बी कॅम्प्युटर, ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत कॅपजेमिनी ऐरोली नवी मुंबई या ठिकाणी, वार्षिक पगार आहे त्यांना 6 लाख रुपये. श्री मधुकर गोविंद पाटील मिरगे, त्यांचं कुळ आहे मिरगे, पालकांचं मूळ गाव शाळासिंगी तालुका बोदवड, मामांचं नाव आहे श्री विनोद रामकृष्ण चौधरी, कुळ आहे त्यांचं सोलंके, गाव सुकळी तालुका मुक्ताईनगर, त्यांना बीई एमटेक एमबीए सरकारी नोकरीची अपेक्षा आहे आणि सध्या ते राहायला आहे मुंब्रा मुंबई. निलिमा भानुदास पाटील 1 मार्च 1995 जन्मतारीख आहे, त्यांचं उंची आहे 5 फूट 3 इंच, वर्ण आहे गोरा, शिक्षण आहे बीटेक, ते नोकरी करतात कोटक महिंद्रा मध्ये, पालकांचं नाव भानुदास देवराम पाटील, कुळ एसे, गोत्र कश्यप, पालकांचं मूळ गाव आहे गंगापुरी तालुका धरणगाव जिल्हा जळगाव. निलिमा भानुदास पाटील यांची जन्मतारीख आहे 1 मार्च 1995, उंची 5 फूट 3 इंच, यांचं शिक्षण आहे बीटेक, ते नोकरी करतात कोटक महिंद्रा मध्ये, पालकांचं नाव भानुदास देवराम पाटील एसे, पालकांचं मूळ गाव आहे गंगापुरी, मामांचं गाव आहे हातेड, त्यांचं कुळ आहे सोनवणे, त्यांना बीई बीटेक एमई एमटेक मुलगा पाहिजे. प्रतीक्षा सुरेश पाटील 8 ऑक्टोबर 1996 त्यांची जन्मतारीख आहे, उंची 5 फूट 2 इंच, त्यांचं शिक्षण आहे एमकॉम, पालकांचं नाव आहे सुरेश खंडू पाटील, कुळ बोरसे, गिरड तालुका भडगाव, मामा आहेत रवींद्र भास्कर पाटील, कुळ वेळेसकर, हवेली पिंपरी तालुका चाळीसगाव, ते सध्या कोणगाव या ठिकाणी स्थायिक आहेत. स्वाती खंडेराव पाटील घटस्फोटित आहेत, या 4 नोव्हेंबर 1991 त्यांची जन्मतारीख आहे, उंची 5'3", वर्ण गोरा, एमए मराठी आहे, पालकांचं नाव आहे खंडेराय चुडामण पाटील, कुळ वानखेडे, त्यांचं गाव आहे लोण बुद्रुक तालुका अंबळनेर, मामा आहे दिलीप नगरास पाटील, कुळ पवार, गाव आहे लोणी सिंग तालुका पारव्या, हल्ली मुक्काम ते लोणला आहे. अर्चना धर्मराज पाटील 2 एप्रिल 1995 त्यांची जन्मतारीख आहे, उंची आहे त्यांची 5 फूट 3 इंच, ते बी मुंबई विद्यापीठातून झालेले आहेत, ते नोकरी करतायत टेलिसिपाला, पालकांचं नाव आहे धर्मराज रघुनाथ पाटील, कुळ आहे सोनवणे, गाव आहे त्यांचं बीडगाव तालुका चोपडा, मामा आहेत रवींद्र तानाजी पाटील, गाव चौगाव, त्यांचं कुळ आहे खडकार, ते सध्या बदलापूर पूर्व या ठिकाणी स्थायिक आहेत. वैशाली रवींद्र पाटील 7 सप्टेंबर 1997 जन्मतारीख आहे, उंची आहे 5 फूट 2 इंच, वर्ण आहे गोरा, बीएससी आयटी त्यांचं शिक्षण आहे, पालक रवींद्र भास्कर पाटील, कुळ आहे बोरसे, पालकांचं मूळ गाव अंजन विहिरे, मामांचं नाव आहे श्री नितीन दादाभाऊ बदाने, गाव शिंदोळ तालुका सोळगाव, त्यांना सरकारी नोकरीवाला पाहिजे, ते कल्याण पूर्व या ठिकाणी राहायला आहे. स्नेहल प्रवीण पाटील 12 फेब्रुवारी 1997 जन्मतारीख आहे, त्यांची उंची आहे 5 फूट 4 इंच, वर्ण आहे गोरा, त्यांचं शिक्षण आहे BMS HR डिपार्टमेंट, पालकांचं नाव आहे श्री प्रवीण राजाराम पाटील, कुळ आहे बिरारी, पालकांचं मूळ गाव आहे पातोंडा तालुका अंबळनेर, मामा आहे श्रीराम तुळशीराम पाटील, कुळ नेरपगार, त्यांचं गाव आहे मेहुणबारे, त्यांना अनुरूप समकक्ष असा मुलगा पाहिजे, हल्ली ते राहायला टिटवाळा या ठिकाणी आहे टिटवाळा. सरोज दिनेश पाटील 4 जुलै 1996 जन्मतारीख आहे, उंची 5 फूट 4 इंच, वर्ण निमगोरा, त्यांचं शिक्षण आहे बी फार्मसी, त्यांच्या पालकाचं नाव आहे दिनेश तांबर पाटील, माध्यमिक शिक्षक आहेत ते, त्यांचं कुळ आहे बोरसे, पालकांचं मूळ गाव आहे धावडे तालुका अंबळनेर, मामांचं नाव आहे राजेंद्र दगडू मराठे, कुळ कापडणीस, गाव जाणवे तालुका अंबळनेर, हल्ली मुक्काम ते आसनगाव या ठिकाणी आहे. कोमल शालिग्राम पाटील
1995 त्यांचं शिक्षण आहे बीकॉम, उंची 5'1", वर्ण आहे गोरा, पालकांचं नाव आहे शालिग्राम पतिंगराव चव्हाण, पालकांचं मूळ गाव शिरसगाव तालुका चाळीसगाव, मामा आहेत जिभाऊ बिकन खैरनार, गाव आहे काकणणे तालुका चाळीसगाव, ते सध्या अंधेरी पूर्व या ठिकाणी स्थायिक आहेत। गीतिका गिरीश पाटील 18 नोव्हेंबर 1996, उंची आहे 5 फूट 2 इंच, वर्ण आहे गोरा, शिक्षण आहे त्यांचं एम.कॉम, ते सध्या नोकरी करतायत एम चिटणीस आणि कंपनी ठाणे या ठिकाणी। पालकांचं नाव आहे गिरीश दयाराम पाटील, कुळ आहे पवार, पालकांचं मूळ गाव आहे तरडे तालुका धरणगाव, मामा आहेत अविनाश विरभान पाटील, कुळ आहे त्यांचं नेर पगार, मामांचं गाव आहे पिंपळगाव तालुका भडगाव, सध्या ते कल्याण पश्चिम या ठिकाणी स्थायिक आहेत। नेहा लक्ष्मण पाटील 1 जुलै 1993 जन्मतारीख आहे, उंची आहे 5 फूट 5 इंच, वर्ण निमगोरा, शिक्षण बीई सिव्हिल, नोकरी करतायत सोनवणे ग्रुप गोपाळकृष्ण डेव्हलपर्सला, पालकांचं नाव आहे लक्ष्मण संतोष पाटील, कुळ आहे त्यांचं साबळे, पालकांचं मूळ गाव आहे राजुरी तालुका पाचोरा, मामांचं नाव आहे अनिल आत्माराम पाटील, कुळ आहे महाले उंबरखेड तालुका चाळीसगाव, हल्ली मुक्काम त्यांचा कल्याण पश्चिम। निशा पुरुषोत्तम पाटील 15 मे 1995, उंची 5'8", वर्ण गोरा, शिक्षण एम.कॉम, नोकरी करतात ते असिस्टंट मॅनेजर आहेत नवी मुंबई या ठिकाणी। त्यांच्या पालकांचं नाव आहे पुरुषोत्तम रामकृष्ण पाटील, कुळ आहे भदोरे, पालकांचं मूळ गाव शहापूर तालुका बऱ्हाणपूर, मामांचं नाव आहे अशोक विश्वासराव भांबरे, गाव आहे आनंदखेडे, हल्ली मुक्काम ते बेलवली बदलापूर पश्चिम या ठिकाणी आहे। डॉक्टर हर्षाली सुधाकर पाटील 7 ऑक्टोबर 1996 त्यांची जन्मतारीख आहे, त्यांची उंची आहे 5 फूट 1 इंच, वर्ण आहे त्यांचा गव्हाळ, BA MS PGD MS असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे, त्या मेडिकल ऑफिसर आहेत नवी मुंबई महानगरपालिकेत, पालकांचं नाव आहे सुधाकर रामदास पाटील, कुळ आहे आंबले, त्यांचं मूळ गाव आहे जवखेडे सिम तालुका एरंडोल, मामा आहेत विलास वसंत पाटील, गाव आहे त्यांचं गिरड तालुका भडगाव जिल्हा जळगाव, त्यांना MDBS MD BA MS अशा वराची अपेक्षा आहे, सध्या ते शहापूर या ठिकाणी स्थायिक आहेत। वर्षा पंढरीनाथ पाटील 6 जानेवारी 1997, उंची 5 फूट 5 इंच, वर्ण आहे गोरा, त्यांचं शिक्षण आहे BSc केमिस्ट्री, पालकांचं नाव आहे श्री पंढरीनाथ हरी पाटील, कुळ आहे नेरपगार, पालकांचे मूळगाव बहाड तालुका चाळीसगाव, मामा आहेत डॉक्टर गणेश श्यामराव सोनवणे, त्यांचं गाव आहे बोदर्डे तालुका भडगाव, ते सध्या कल्याण पूर्व या ठिकाणी स्थायिक आहेत। मिनल जयवंत पवार 19 जानेवारी 1995, उंची आहे त्यांची 5 फूट 2 इंच, वर्ण आहे गोरा, त्यांचं शिक्षण आहे BE कॅम्प्युटर, त्या बेलापूर या ठिकाणी TCS या कंपनीत नोकरीला आहेत, पालकांचं नाव आहे जयवंत जुलाल पवार, कुळ आहे त्यांचं पवार, पालकांचं मूळगाव चांसर तालुका धरणगाव, मामा आहेत अनिल वसंत पाटील, कुळ आहे बोरसेड, त्यांचं गाव आहे गाळण तालुका पाचोरा। वर्षा भालचंद्र पाटील 19 जानेवारी 1997, उंची 5 फूट 3 इंच, वर्ण आहे त्यांचा गोरा, शिक्षण आहे बीकॉम, त्या एका कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरीला आहेत, 18,000 रुपये त्यांना पगार आहे सांताक्रूज या ठिकाणी। पालकांचं नाव भालचंद्र बाबूलाल पाटील, कुळ आहे त्यांचं करणकाळ, पालकांचं मूळ गाव आहे भांबरे तालुका चाळीसगाव, मामा आहेत परशुराम अर्जुन पाटील, कुळ सोनवणे, गाव त्यांचं मुंदखेडे तालुका चाळीसगाव, हल्ली मुक्काम ते शहाड कल्याण या ठिकाणी राहायला आहे। योगिनी गुलाबराव पाटील 21 जून 1997 जन्मतारीख आहे, उंची आहे त्यांची 5 फूट, वर्ण आहे गोरा, FY BCom ब्युटी पार्लरचा कोर्स त्यांनी केलेला आहे, पालकांचं नाव आहे गुलाबराव दिगंबर पाटील, कुळ आहे त्यांचं सोनवणे, त्यांचं गाव आहे थाळनेर तालुका शिरपूर, मामा आहेत प्रमोद शिवाजी पाटील, त्यांचं कुळ आहे माने, गाव त्यांचं चोरवड आहे, हल्ली मुक्काम दिंडोरी
उदना सुरत. पल्लवी भगुतराव पाटील 20 ऑगस्ट 1993 त्यांचा जन्म आहे. त्यांची उंची आहे 5 फूट 4 इंच. वर्ण आहे गोरा. शिक्षण आहे बीई कॅम्प्युटर. ते नोकरी करतात मुंबईला. पालकांचं नाव आहे भगुतराव सुका पाटील. त्यांचं कुळ आहे बाविस्कर. त्यांचं गाव आहे गणपूर तालुका चोपडा. मामा आहे साहेबराव संतोष पाटील. कुळ आहे त्यांचं देवरे. ते सध्या कल्याण पश्चिम या ठिकाणी स्थायिक आहे. ललिता बाळू पाटील 10 सप्टेंबर 1998. उंची 5 फूट 3 इंच. वर्ण आहे त्यांचा गोरा. शिक्षण आहे त्यांचं MSc मायक्रोबायोलॉजी. पालकांचं नाव आहे बाळू सुखदेव पाटील. कुळ आहे बोरसे. पालकांचं मूळ गाव आहे अंजनगिरे तालुका भडगाव. मामांचं नाव आहे गिरीश दगडू पाटील. आडगाव तालुका यावल आणि ते सध्या राहायला आहेत वायलेनगर खडकपाडा कल्याण पश्चिम. माधुरी रवींद्र पाटील 13 ऑगस्ट 1999 जन्मतारीख आहे. उंची त्यांची आहे 5 फूट. वर्ण आहे गोरा. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा त्यांनी कोर्स केलेला आहे. पालकांचं नाव आहे रवींद्र कौतिक पाटील. सूर्यवंशी त्यांचं कुळ आहे. पालकांचं मूळ गाव आहे नांद्रे तालुका पाचोरा. मामा आहे डॉक्टर संजय नारायण पाटील. कुळ आहे त्यांचं महाले. गाव उंबरखेडे तालुका चाळीसगाव. सध्या ते बदलापूर पूर्व या ठिकाणी राहायला आहेत. प्रज्ञा प्रदीप पवार 16 जुलै 1996. उंची आहे 5 फूट 4 इंच. वर्ण आहे गोरा. त्यांचं शिक्षण आहे MA BEd हिस्ट्री. पालकांचं नाव आहे प्रदीप गुलाबराव पवार. पालकांचं मूळ गाव आहे मुक्काम पोस्ट पाटण तालुका सिंदखेडा. मामा आहे हरी आत्माराम कैलासवासी हरी आत्माराम भदाने. गाव मंगरूळ तालुका अंबरनेर आणि त्यांना परिवार सदन. सध्या ते राहायला आहेत बदलापूर पूर्व या ठिकाणी. समाज बांधवांनो नमस्कार. आपल्याकडे ज्या ज्या वधूवरांच्या नोंदण्या आल्या होत्या त्या वधूवरांच्या नोंदणीच्या क्लिप्स आणि क्लिप्स नंतर जे वधूवरांच्या स्वपरिचयाच्या क्लिप्स आपल्याकडे आलेल्या नाहीत त्यांचं फॉर्मचं वाचन आपण मंडळाच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ई बुक प्रत्येक वधूवराला देणार आहोत. ई बुकच्या नंतर प्रत्येक वधूवराला आपण हार्ड कॉपी पुस्तिका पण देणार आहोत. तरी सुद्धा कोणत्या वधूवरांच्या काही शंका कुशंका असतील, कोणाच्या काही अडचणी असतील, कोणाला काही करेक्शन करायचं असतील तर आपल्या वेबसाईटवर जाऊन आपले जे मोबाईल नंबर आहेत त्यांच्याशी संपर्क करावा आणि आपल्या ज्या चुका असतील त्या दुरुस्त करून घ्याव्या. आणि वधूवरांना समस्त समाज बांधवांना पालकांना सूचित करण्यात येते की आज आपला नोंदणीचा शेवटचा दिवस होता पण आपण पुस्तक छपाईचे कार्य घेतल्यामुळे अजून 3 ते 4 दिवस जर कोणाला नोंदणी करायची असेल तर ते मंडळाशी संपर्क साधू शकतात. जोपर्यंत पुस्तक छपाईची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण वधूवरांची नोंदणी खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण या ठिकाणी करू शकतात. याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी आणि या ठिकाणी सर्वांनी जे सहकार्य केलं मंडळाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जय खानदेश.